तुम्ही नड्डांच्या ज्या विधानाचा उल्लेख केलात ते एका अर्थाने त्यांनी कदाचित स्लिप ऑफ टंग असेल त्यांच्या दृष्टीने, अनवधानाने त्यांनी केलं असेल किंवा अहंकारानेही केलं असेल. हां, पण त्याचा एक फायदा असा झाला की जे लोक आपल्याकडे झोपलेले होते त्या सगळ्या मंडळींच्या लक्षात आलं की ह्यांनी आपल्याला संपवण्याच्या अगोदर आपण काहीतरी केलं पाहिजे. आता आपल्याला असं वाटतं की एक वाक्य एखादा पंतप्रधान, एखादा मुख्यमंत्री आपल्या भाषेतला बोलला की आपल्या भाषिक अपेक्षा एवढ्या खुज्या आहेत की एक वाक्य बोलल्यावर आपल्याला वाटतं की आता आपलं भागलंय. इंदिरा गांधींनी उभी केलेली एकाधिकारशाही आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वळचणीला नेऊन ठेवलेली शिवसेना, या दोन पातकांची शिक्षा दोन्ही ठिकाणच्या नातवांना सहन करावी लागलेली आहे. म्हणजे राहुल गांधींना त्यातनं बाहेर पडायला भारत जोडो यात्रा काढावी लागली आणि आदित्य आणि उद्धव ठाकरेंना त्यातनं बाहेर पडण्यासाठी सरकार पडावं लागलं, पक्ष फुटावा लागला. त्यामुळे राज ठाकरेंचं मला दिसतं की मराठी हृदय सम्राट म्हणजे मला जीन्स घातलेला शेतकरी पाहायचा आहे. आता हे सुद्धा त्यांचं अतिशय दुबळं आकलन आहे. म्हणजे शेतकरी जीन्स घालतो का धोतर नेसतो ह्याच्यापेक्षा त्याच्या शेतात काय पिकतंय. पण हा विचार शिवसेना कुळातल्या पक्षांकडनं लोकांची अपेक्षाच नाही आहे की ह्यांना शेतातलं काही फारसं कळत असेल. तुम्ही आपल्या बहिणीच्या विरोधामध्ये घरातला कॅन्डिडेट देणं हे त्या मतदारसंघाच्या मानसिकतेला पेलणार आहे का याचा विचार जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही अप्रगल्भ राजकारणी आहात. त्यामुळे आत्ताचं जे अजित पवारांचं राजकारण आहे ते एका धुसमुसळ्या अप्रगल्भ राजकारणाचं अपयश आहे. जरांगेंनी स्वतःही असं म्हटलं की मी उभा राहणार नाही. मी ते म्हणाले मी उमेदवार उभे करीन पण हे थोडंसं राज ठाकरे पॅटर्नचं आहे. म्हणजे मी महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार पण मी कधी उभा राहणार, सगळं सेफ आहे असं मला लक्षात आलं. तुम्हाला जर कशाचा कस लावायचा आहे तर तुम्ही उभं राहून बघायला पाहिजे. आक्रमक बोलल्याशिवाय टी व्हीवर दिसता येत नाही आणि खूप आक्रमक बोललं तर सोबतचे लोक सोबत पण राहत नाहीत. हे राजू शेट्टींचं काहीचं जे नार्सिसिस्टिक मॉडेल आहे ना ते बुमरँग झालं. दर निवडणुकीच्या कुठल्या तरी टप्प्याला शरद पवार असं एखादं टँजंटचं विधान करतात. म्हणजे नंतरचे 8-10 दिवस लोकांचे हा माणूस का बरं असं बोलला असेल ह्याचा विचार करण्यामध्ये जातं. भाजपचे आपण आभार यासाठी मानले पाहिजेत की त्यांनी सगळ्यांच्या उरावर बसण्याची जबाबदारी घेतल्यामुळे दबलेल्या सगळ्या लोकांना आपल्या सुप्त आयडेंटिटीची गरज वाटायला लागली. नमस्कार, बोलबडू चर्चामध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. नुकतेच आता लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि यावेळी आघाडी सरकार जे आहे ते केंद्रामध्ये आलेलं आहे. म्हणजे गेलं दशक मोदी सरकार होतं पण आता पहिल्यांदाच NDA सरकार असा याचा उल्लेख होतो आहे. या अनुषंगाने आपण या आघाडी सरकारमध्ये ज्यांचा महत्त्वाचा रोल आहे असे प्रादेशिक पक्ष त्यांच्या भवितव्याविषयी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत दीपक पवार सर राजकीय विश्लेषक आहेत, राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांच्याशी आपण बोलून घेणार आहोत. एकूणच प्रादेशिक पक्षांचं भवितव्य जे आहे ते आगामी काळात काय राहील. सर, ही निवडणूक होण्यापूर्वी जे भारतीय जनता पक्षाचे आत्ता मावळते अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं एक विधान चर्चेमध्ये आलं होतं की आगामी काळामध्ये शिवसेनेसारखे प्रादेशिक पक्ष वगैरे कोणी राहणारच नाहीत आणि फक्त भाजपच राहील. आणि त्यानंतर एक गदारोळ पण उठला होता. चर्चा सुरूच होती की भाजप कसा एक पक्ष जो आहे त्यांचा मित्र त्यांना तो गिळत चालला एक प्रकारे. निकाल जेव्हा लागले तेव्हा तसं तर काही दिसलं नाही. उलट असं दिसतंय की भाजपला रोखण्यामध्ये अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षच यशस्वी ठरलेत. म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्रात उदाहरण घ्यायचं तर पवारांचा राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंची सेना असेल किंवा तिकडं स्टॅलिन असेल, ममता बॅनर्जी असेल किंवा हे. तर तुम्हाला स्वतःला काय वाटतं, तुम्हाला अशीच अपेक्षा होती या पद्धतीची जे निकाल लागलेत का? तुम्हाला असं वाटत होतं की नाही भाजप जो आहे तोच एक प्रबळ पक्ष ठरेल आणि प्रादेशिक पक्ष जे आहेत ते निष्प्रभ ठरतील? नाही, आत्ता जो निकाल आला आहे तशाच प्रकारच्या किंबहुना ह्याच्यापेक्षा अधिक प्रादेशिक पक्षांची ताकद दिसेल अशा प्रकारच्या निकालाची अपेक्षा होती. याचं कारण तुम्ही ज्याचा उल्लेख केलात JP नड्डांच्या विधानाचा, तशा प्रकारचं विधान त्यांनी म्हणजे पक्षाचा अध्यक्ष या पातळीवरनं करणं हे औचित्याला धरून नव्हतंच. पण अशा प्रकारची औचित्याला न धरून असलेली विधानं करताना जो एक अति आत्मविश्वास असतो आणि तुमचं स्वतःचं जे एक मेक बिलीव्ह जग असतं की आता ह्याच्या पलीकडं काही वास्तव नाहीच आहे, तशा प्रकारचं एक वास्तव भाजपनं स्वतःच्या पुरतं तयार केलेलं होतं. आणि ज्या वास्तवामध्ये त्याने एक एक करून आपले सगळे प्रादेशिक पक्ष जे मित्र होते त्यांचे, आणि खरं तर काँग्रेस पक्षाला आघाडीची सरकार समजून घेण्यामध्ये वेळ लागला, भाजपला वेळ नाही लागला. कारण भाजप इतरांच्या सोबतच सत्तेमध्ये आलेला आहे. पण इतरांच्या सोबत जे लोक सत्तेमध्ये आले ते इतक्या पटकन आपल्या सोबतच्या माणसांना विसरतील
हे एखाद्या पक्षाची ताकद राष्ट्रीय पातळीवर वाढल्यानंतर त्यांना आपल्या मित्रांचं शत्रूंमध्ये रूपांतर करायला फार वेळ लागत नाही, याचा हा पुरावा आहे. तुम्ही नड्डांच्या ज्या विधानाचा उल्लेख केलात ते एका अर्थाने त्यांनी कदाचित स्लिप ऑफ टंग असेल, त्यांच्या दृष्टीने अनवधानाने त्यांनी केलं असेल किंवा अहंकारानेही केलं असेल. हां, पण त्याचा एक फायदा असा झाला की जे लोक आपल्याकडे झोपलेले होते त्या सगळ्या मंडळींच्या लक्षात आलं की ह्यांनी आपल्याला संपवण्याच्या अगोदर आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही पाहिलं तर नितीश कुमारांनी गेल्या 2 वर्षात 2दा उड्या मारून झालेल्या आहेत. मराठी मनापासून हिंदू जनांपर्यंत गेलेला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना पक्ष कधी एकदा भाजपच्या पोटात जातोय अशा प्रकारची परिस्थिती असताना उद्धव ठाकरेंनी एका टप्प्याला आता आपल्याला संपून टाकणार आहे ते लक्षात आल्यानंतर त्यांनी पावलं उचलली. तीच गोष्ट शरद पवारांची पण आहे. म्हणजे शरद पवारांनी 98 साली पक्ष स्थापन केल्यानंतर जरी तो पक्ष 3 राज्यातल्या अमर अकबर अँथनीचा पक्ष असला तरी तो अमरचाच पक्ष आहे. म्हणजे तो काही राष्ट्रवादी पक्ष नव्हे, तो महाराष्ट्रवादीचा आहे, पश्चिम महाराष्ट्रवादी. यावेळी मात्र यावेळेला तसं नाही. म्हणजे त्यांचा उल्लेख जरी ह्याच्या अगोदर 3.5 जिल्ह्यांचा पक्ष असं करत असले तरी ज्यांनी विरोध केलाय त्यांच्यातल्या काहींची अवस्था आता 3.5 जिल्ह्यांपुरती आहे. तर हा जो मधला काळ म्हणजे नड्डांचं विधान आणि या निवडणुकांच्या मधल्या काळामध्ये प्रादेशिक पक्षांना आपल्या प्रादेशिकतेचं भान आलं. काँग्रेससारखा पक्ष म्हणजे मला वाटतं उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने अखिलेश यादव आणि राहुल गांधी, डिंपल यादव आणि प्रियंका गांधी यांनी ज्या पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवरचा कोॲलिशन केला, हा फक्त पक्षाच्या पातळीवरचा नाही आहे. म्हणजे अखिलेशच्या पक्षाला या प्रकारची ताकद मिळवून देणं आणि सन्मानाने वागवणं हे, आणि राहुल गांधी त्यांच्या नंतरच्या एका पत्रकार परिषदेमध्येही बोलले की काँग्रेसच्या एका नेत्यानं प्रादेशिक पक्षांशी सन्मानाने बोलणं गरजेचं आहे हे अशा टप्प्याला सांगणं जेव्हा प्रादेशिक पक्षांची आम्हाला गरजच नाही असं नड्डांसारखा माणूस म्हणतो. मला असं वाटतं की एक पूर्ण चक्र पूर्ण झालं आहे आता. म्हणजे काँग्रेससारखा एकेकाळचा वन डॉमिनंट पार्टी मॉडेलचा पक्ष त्याचा अहंकाराचा लोप होणं आणि भाजपसारख्या पक्षाच्या अहंकाराचा सर्वोच्च कळस गाठलं जाणं हे मला वाटतं ही लोकशाहीची गंमत आहे. वर्तुळ पूर्ण झालं, एक वर्तुळ पूर्ण झालं असं वाटतं. पण सर, आपण सुरुवातीला देशपातळीवरती चर्चा करूयात. तुम्हाला साधारणतः निकालानंतर काय वाटलं की एकीकडे आपण असं बघतोय की ममता बॅनर्जी आहेत त्या यशस्वी ठरल्या, कितीही दावे केले गेले तरी ते सगळे फोल ठरले. अगदी संदेशा खालीसारखं प्रकरण होऊन सुद्धा तिथं भाजपचा जो वारू आहे तो त्यांनी रोखला. स्टॅलिन जिथं खूप मोदींनी साऊथ एक प्रकारे मिशनच केलं होतं आणि फोकस जो होता यावेळेस तो जास्त करून दक्षिणेवरती होता. तिथं त्यांना थोडंफार मिळालं यश. अगदी केरळमध्ये एक जागा आली, नाकारून चालणार नाही. तमिळनाडूमध्ये सुद्धा त्यांचा वोट शेअर जरूर वाढलेला आहे किंवा आंध्र आणि तेलंगणमध्ये पण आपण बघितलं. पण एकूणच स्टॅलिन जे आहेत ते सुद्धा यशस्वी ठरले. पण दुसरीकडं साऊथमध्येच आपण BRS बघितलं, चंद्रशेखर राव, त्यांचं जे झालं विधानसभेनंतर परत एकदा लोकसभेला, किंवा ओरिसामध्ये बिजू पटनाईक यांचं. तर हे तुम्ही कसं बघता की काही प्रादेशिक पक्ष जे आहेत ते प्रबळ ठरलेले आहेत किंवा ते यशस्वी ठरलेले आहेत, पण काही जण आहेत त्यांचं मात्र जो डाऊनफॉल म्हणता येईल तो होतोय. तर ह्याचं विश्लेषण तुम्ही कसं? ममता बॅनर्जींचं तर तुम्ही पाहिलं तर ज्या प्रकारचं निवडणूक पूर्व अशा म्हणजे संदेश खालीमधल्या ज्या काही घटना असतील त्याचं एक नॅरेटिव्ह कथन सेट करण्याचा जो काही प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केला तो प्रत्यक्ष निवडणुकीमधल्या निकालामध्ये तो यशस्वी झाल्याचं दिसत. तो उलटला, उलटला. कारण त्या दरम्यानच व्हिडिओ असे आले की ते प्रकरण जे आहे ते तयार केलेलं प्रकरण होतं. तमिळनाडूमध्ये तुम्ही पाहिलं तर स्टॅलिनला ज्या प्रकारचं यश मिळालेलं आहे ते आत्तापर्यंतच्या दक्षिणेतल्या द्रमुकच्या एकूण भूमिकेला सुसंगत आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये जयललितांची थोडी सलगी करणं किंवा त्यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुक पक्षच ताब्यात घेणं हे सगळे प्रयत्न जे भारतीय जनता पक्षानं करून झाले. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा तिकडचा उपजत पक्ष नव्हे. म्हणजे तिथे जे DMK आणि AIADMK ह्याचं राजकारण आहे या राजकारणामध्ये परिघावरचा पक्ष म्हणूनच भारतीय जनता पक्षाला काही काळ तरी राहावं लागणार आहे. पण तिथे आपण आपल्या मनातली माणसं सत्तेवर बसू शकतो, कुणाला मुख्यमंत्री कुणाला उपमुख्यमंत्री करू शकतो आणि जयललितांच्या पक्षाचं सगळंच टायटल आपल्या ताब्यात घेऊ शकतो. असा 7-12 तमिळनाडूमध्ये त्यांना आपल्या नावावर नाही करता आला. याच्या उलट तुम्ही चंद्रशेखर रावांचं तुम्ही जर पाहिलं तर म्हणजे आपल्या
गेल्या काही महिन्यापूर्वीपर्यंत तर अशी परिस्थिती होती की महाराष्ट्रामधली माणसं आयात करण्यापर्यंत के चंद्रशेखर रावची, म्हणजे महाराष्ट्रातला असंतुष्ट सापडला की त्याला गाड्या द्यायच्या, त्याला निधी पुरवायचा आणि मग अचानक त्याच्या सभा व्हायच्या. म्हणजे हे जे स्वतःच्या दिल्ली केंद्रीय महत्त्वाकांक्षा चंद्रशेखर रावांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रादेशिक पक्ष आहे आणि ते काम त्यांनी म्हणजे आंध्र फोडण्याचं जे 53 सालचं जेंटलमन्स ॲग्रीमेंट होतं त्यातनं बाहेर पडून तेलंगणा वेगळं करण्याचं त्यांचं जे काम होतं त्याच्या पलीकडं काही म्हणण्यासारखं त्यांच्याकडे गेल्या 10 वर्षात नाही आहे. म्हणजे 13 ते 23 ह्या काळामध्ये असं काही त्यांनी आणि दुसरं म्हणजे भारतामध्ये कोणताही राजकीय पक्ष दिल्लीमध्ये स्वतःची त्याने दखल घेतली जावी यासाठी जो एक 15-20 वर्षाचा जेस्टेशन कालावधी लागतो तिथं घाई BRSला मोठ्या प्रमाणामध्ये नडली असं मला वाटतं. आणि तुम्ही ओरिसाला जर गेलात तर जे मोदींचं दिल्लीच्या पातळीवर आपल्याला दिसतं की त्यांच्या होर्डिंगमध्ये मोदी वगळले तर दुसरं काही दिसत नाही. सबंध ओरिसामध्ये नवीन पटनायकांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या माणसाचं तुम्हाला होर्डिंगवर नाव फोटो दिसत नाही. जोपर्यंत सगळ्या गोष्टी बऱ्या चालतात तोपर्यंत अशा एककेंद्री अशा प्रकारच्या माणसाचं चालतं. आता तुम्ही 20-25 वर्षाचा कालावधी तुम्ही सत्तेमध्ये राहता आणि तिथे राहताना तुमचं जे केंद्राशी असलेलं धोरण आहे ते तुमचं या सलगीचं आहे की तुम्ही आमची दिल्लीतली थोडी कामं करा, आम्ही तुम्हाला अजिबातच विरोध करणार नाही. तर हे भाजपला धरून म्हणजे केंद्रामध्ये लोकांनी बिजू जनता दलाला का मत द्यावं, कारण तुम्ही वेगळं काहीच म्हणत नाही आहात. असं वेगळं काहीच न म्हणणाऱ्या माणसाला राज्यामध्ये लोकांनी मतदान करणं वेगळी गोष्ट आहे, पण दिल्लीमध्ये जर भाजप आणि तुम्ही एकमेकांचे मित्रच असणार असाल तर जे गुजरातच्या काँग्रेसचं 10 वर्षांच्या पूर्वी झालं की भाजप प्रखर हिंदुत्ववादी आहे आणि आम्ही सॉफ्ट हिंदुत्ववादी आहोत, तर लोक प्रखर हिंदुत्ववाद्यांकडे जातील. ते मला असं दिसतं की बिजू जनता दलाला त्यांची आत्मसंतुष्टता आणि दीर्घकाळ म्हणजे इन्कम्बन्सीच्या पलीकडची इन्कम्बन्सी आहे. म्हणजे 23 वर्ष त्यांनी ओरिसावर राज्य केलं. तर मला असं वाटतं की त्यांनाही योग्य धडा मिळाला आहे की भाजपशी मैत्री ज्याने केली त्याचा कार्यभाग बुडाला. भाजपचे सगळे सोयरे भाजपचे जे सगळे सोयरे आहेत ते त्या सगळे सोयऱ्यांनी इतरांपासून नाही भाजपपासून सावध राहण्याची गरज आहे. बरं सर, एक इंटरेस्टिंग मुद्दा मला असा दिसला, तुम्ही भाषिक चळवळीमध्ये पण काम करता. भाजपने ओरिसामध्ये पटनायक यांना त्यांची मातृभाषा आहे ती बोलता न येणं वगैरे या मुद्द्याकडे पण लक्ष वेधलं होतं. आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण दक्षिणेकडे येतो जिथं खरं भाषिक अस्मिता प्रचंड तीव्र आहे आणि हिंदीला विरोध आपण बघितला अगदी जयललितांपासून इथं, आणि तिथं जो भाजपचा एक हिंदी रेटण्याचा एक भाग असतो तिथं त्याला अटकाव होतो. तर ह्याच्याबद्दल सांगा. म्हणजे इकडं चूच करायचं ओरिया भाषेला, दुसरीकडं तमिळनाडूमध्ये मात्र अगदी जरी ते चूज करत असले तरी हिंदीचा अजेंडा मात्र सोडत नाहीत. आणि तमिळनाडूमध्ये दिसलेलं आहे आपल्याला की भाषिक अस्मिता जी आहे ती तीव्र आहे. तर या प्रादेशिक अस्मितेच्या अनुषंगाने भाषिक अस्मिता महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता? म्हणजे भाजपचं तुम्हाला एक दिसेल की पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर त्यांची बोलण्याची भाषा वेगळी आहे. म्हणजे ते नवीन पटनायकांना असं म्हणले की यांना ओडिया येत नाही, जे बरोबरच आहे. आणि एखादा माणूस इतकी काळ त्या राज्याची सत्ता चालवत असेल आणि त्या सत्तेमध्ये त्याला त्याची भाषा शिकणं महत्त्वाचं. जी भाषा केंद्र सरकारच्याच मान्यतेनुसार आता अभिजात भाषा आहे. म्हणजे हे अभिजात भाषेलाचा दर्जा हे सुद्धा राजकीय प्रक्रियेचा भाग आहे. म्हणजे UPA 1 जेव्हा आलं तेव्हा DMKशी झालेल्या करारातनं तमिळला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मग एका टप्प्याला ओडियाचा मिळाला. म्हणजे ओडिया न येणं ह्याचं नवीन पटनायकांनी कुठल्या तरी एका टप्प्याला हा मुद्दा 25 वर्षात खोडून काढायला पाहिजे होता, पण त्यांना तो गरजेचा वाटला नाही. कारण भाषा निरपेक्ष विकास नावाची काहीतरी गोष्ट आहे हे कदाचित ते आपल्या मतदारांना सांगण्यामध्ये यशस्वी ठरले असतील. दक्षिणेतलं जर तुम्ही पाहिलं तर तमिळनाडूमध्ये तमिळ, केरळमध्ये मल्याळम या 2 भाषांमध्ये म्हणजे मोदींना तिथं जाऊन त्यांचे जे भाषिक काय म्हणतात त्याला नौटंकी हा वाईट शब्द आहे, पण काहीतरी नाट्यमय बोलणं म्हणूया की पहिलं वाक्य वणक्कम म्हणायचं किंवा आणखी एखादं वाक्य मल्याळममध्ये म्हणायचं आणि मग त्यांच्या भाषणाचा रिअल टाईममध्ये अनुवाद तिथं करून दिला. म्हणजे एकीकडे तुम्ही हिंदुस्थानचं नॅरेटिव्ह चालू ठेवायचं, दुसरीकडे माझं तमिळनाडूवर पण प्रेम आहे, माझं केरळवर पण प्रेम आहे आणि माझं त्या सगळ्यांशी पुराणा रिश्ता आहे हे सांगत राहणं जे आहे मोदींचं, ते मला असं वाटतं की राजकीय पातळीवर भारतात जगायचं असेल तर अशा प्रकारची स्प्लिट पर्सनॅलिटी लागते का मोदींकडे तिचं अधिक स्वरूप आहे
अधिक प्रमाणामध्ये तिचं हे आहे हे कळायला मार्ग नाही. पण हे तुम्हाला पूर्व पश्चिमेत किंवा दक्षिण उत्तरेत तुम्हाला दिसतं. हेच म्हणजे उत्तरेमध्ये जे गोवंश हत्याबंदी विरोधात बोलतात ते कलकत्त्याची सीमा पार केल्यानंतर ईशान्य भारतामध्ये त्याचं नावही काढत नाही, अगदी गोव्यातही काढत नाही. म्हणजे गोव्यामधल्या लोकांचा इश्यू आम्हाला बीफ पुरेसं कसं मिळत नाही हा आहे. आणि तिथं भाजपची दीर्घकाळ कुठल्याही सामदाम दंडभेद मार्गाने आलेली सत्ता असो, पण तिथे भाजपला ह्याचं काही हे वावगं किंवा वावडं नाही आहे. तर मला असं दिसतं की त्यांच्या दृष्टीनं भाषा ही अशी जमेल तशी हाताळण्याची गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही आलात तर ते पाहिलं तर तुम्ही बघाल की ते पुण्याच्या जवळ आले की ते वारीच्या पद्धतीचं ची पगडी घालतात, मग वारकऱ्यांचं एखाद दुसरी ओळ ते म्हणतील. म्हणजे आपल्या देशामध्ये ज्याला नोशनल डेमोक्रेसी म्हणतो आपण, अगदीच म्हणजे नावापुरती लोकशाही जी आहे आता आपल्याला असं वाटतं की एक वाक्य एखादा पंतप्रधान एखादा मुख्यमंत्री आपल्या भाषेतला बोलला की आपल्या भाषिक अपेक्षा एवढ्या खुज्या आहेत की एक वाक्य बोलल्यावर आपल्याला वाटतं की आता आपलं भागलं आहे. सोशल मीडियामुळे मात्र हा जो खुजेपणा आहे तो खूप एक्सपोज होतो आणि लोकांना कळतं की अरे ह्यांचं वाक्य पण तेच आहे. नेते आणि अभिनेते काय मुंबई म्हटलं की कसं काय म्हणजे अभिनेत्या जसं अमिताभ बच्चन त्याच्या निवृत्तीच्या जवळ आल्यावर असं म्हणतो की मी 45 वर्ष राहिलो पण मला सवड मिळाली नाही मराठी शिकायला, आता मी मराठी शिकणार आहे. तर ह्याच्यावर जर मराठी लोक विश्वास ठेवत असतील तर म्हणजे तो मराठी लोकांच्या आकलनाचाच प्रॉब्लेम आहे. तर हे मला वाटतं की भाषेच्या बाबतीमध्ये सगळ्या प्रादेशिक पक्षांचं असं आहे की दक्षिणेत लोकांची भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक ओळख हे एकमेकांमध्ये अभिन्नपणे मिळाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 84 सालापर्यंत जेव्हा शिवसेना मराठी मनाच्याबद्दल बोलत होती तोपर्यंत हे सगळं मिसळलेलं होतं. पण शिवसेनेचं जे मराठीपण आहे ते शहरी मध्यमवर्गीय नोकरदार मराठी लोकांचं मराठीपण आहे. मग ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर स्थलांतराचा प्रश्नच नव्हता, तमिळ मल्याळी लोकच नव्हते, तर त्यांना त्या तमिळ मल्याळी लोकांची भीती वाटण्याचं कारणच नाही. मग तिथे तुमचं मराठीचं राजकारण चालत नाही. ते जसं तेव्हा बाळासाहेबांना कळलं नाही ते नंतर राज ठाकरेंना कळलं नाही की तालुक्याच्या ठिकाणी उत्तर भारतीय पाणीपुरीवाला आणि टॅक्सीवाला नाही आहे, त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणच्या लोकांना ती भीती नाही आहे. तर हे दक्षिणेमध्ये भाषांना गोंजारणं आणि जिथे भाषांना डावलणं शक्य आहे तिथे डावलणं, आणि उत्तरेमध्ये मात्र हिंदी हिंदू हिंदुस्थानचं टिपिकल संघप्रणित नॅरेटिव्ह सेट करणं, अशा 2-3 पद्धतीने भाजप प्रादेशिक पक्षांशी डील करतो असं वाटतं. फार छान सांगितलं तुम्ही. आता आपण महाराष्ट्रात येऊयात आणि कारण आता विधानसभा निवडणुका समोर आहेत त्यामुळे ती चर्चा आता महत्त्वाची ठरणार आहे. तोच धागा पकडून मी आता तुम्हाला हे करतो. तुम्ही जसं म्हणाला की दक्षिणेमध्ये आपण बघितलं संस्कृती, भाषा कसं अभिन्न सगळं आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईपुरतं बहुभाषिक असल्यामुळं आणि पहिल्यापासूनच तिथं ओघ आहे, उत्तर भारतीय असतील किंवा गुजराती, तिथं कदाचित जे प्रश्न आहेत ते तीव्र असतात. तिथं मग ते उद्धव ठाकरेंचं, राज ठाकरेंचं राजकारण वेगळं चालतं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये वेगळं. पण जे उद्धव ठाकरे असतानाच, बाळासाहेब असतानाच उद्धव ठाकरेंनी पण 2 डगरीवरती पाय ठेवायला सुरुवात केली, मराठी आणि हिंदुत्व. नंतर तर त्यांनी मी मुंबईकर जावेद अख्तरांकडनं गीत पण लिहून घेतलं. तो जो एक प्रवास झाला. आता गंमत म्हणजे राज ठाकरेंचा सुद्धा मराठी हृदय सम्राट ते हिंदू जननायक असा एक प्रवास सुरू झाला आहे. तर मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे की एक घेऊयात आपण आता. की पहिल्यांदा उद्धव ठाकरे एक प्रकारे ते महाविकास आघाडीचे नेते म्हणून पण इमर्ज झाले, जी काय आघाडी होती त्याच्यामध्ये, जरी शरद पवार आणि काँग्रेस असलं तरी, आणि त्यांना जी मतं मिळाली किंवा त्याच्या जागा मिळाल्या आत्ता, तर त्याचं तुम्ही विश्लेषण कसं कराल 2-3 गोष्टींवरती? कारण ठपका ठेवला जातो आहे की दलित आणि मुस्लिम मतं जी आहेत, काँग्रेसची मतपेढी जी आहेत ती मिळाली, मराठी माणूस त्यांची मतं मिळालीच नाहीत का त्यांना, काय? तर या अनुषंगाने शिवसेनेचं काय भवितव्य राहील? मी तुम्ही आता मनसेची जेव्हा स्थापना झाली त्याला तुम्ही म्हटलात तसं उद्धव ठाकरे 2 डगरीवर पाय ठेवून उभे होते. म्हणजे मराठी माणसालाही चुचकारायचं, मी मुंबईकर म्हणत एक तथाकथित सर्वसमावेशक अशा प्रकारची भूमिका पण घ्यायची. आणि 2006ला राज ठाकरेंचा पक्ष आला तेव्हा बाकी सगळं ते विठ्ठल बडवे वगैरे प्रकरण बाजूला सोडलं तरी मराठी माणसांना शिवसेनेत स्थान राहिलेलं नाही आणि मराठी मतदार एका अर्थाने बेवारच झाला आहे, ही त्यांची राजकीय भूमिका होती. आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण तुम्हाला दिसतं, 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पण दिसतं की जी मतं शिवसेनेकडे जात होती ती मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार 13 आले,
खासदार निवडून आले नाही, पण बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार पाडण्यामध्ये त्यांना यश आलं. आता 2009 पासून 2024 पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपल्याला असं दिसतं की उद्धव ठाकरे 2009 ते 14 हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये मधल्या काळात बाळासाहेबांचा मृत्यू झाला आहे आणि 14 साली आधीचं शिवसेना भाजपचं सरकार 95चं जाऊन आता भाजप सेनेचं सरकार आलं आहे. जरी शिवसेनेच्या लोकांना असं म्हणलेलं आवडत नसलं तरी पहिलं सरकार तुमचं आहे, नंतरचं भाजपचं आहे. तर 2014 ते 19चं जे सरकार आहे ते खिशात राजीनामे घेऊन फिरण्याचं सरकार आहे. म्हणजे त्या काळामध्ये आम्हाला नाही पटलं, आम्ही राजीनामे देऊ, मग ते अनेकांनी त्याचं अगदी त्याचे मीम्स व्हावेत इथपर्यंत लोकांनी त्याच्यावर टीका केली. 14 ते 19 या काळामध्ये मला असं दिसतं की व्यक्तिगत राजकीय आकांक्षा हा एक भाग आहे. कुठेतरी उद्धव ठाकरेंना ही जाणीव झालेली दिसते की भाजपवाले आपल्याला पक्ष म्हणूनच जगू देणार नाहीत आणि त्यातनं असं मला दिसतं की त्यांनी अलायन्सच्या बाबतीमधली चाचपणी करायला सुरुवात केली. म्हणजे आता जे लोक म्हणजे ज्या सगळ्या शिव्या किंवा ओव्या उद्धव ठाकरेंसाठी आहेत त्यातल्या 80% संजय राऊतांसाठी आहेत की ह्यांनी ते 19च्या निवडणुकीच्या आधी सगळं नेगोसिएशन केलं आणि महाविकास आघाडीचा पर्यायी ट्रॅक ह्यांनी चालू केला. पण मला असं दिसतं की 19च्या निकालाच्या नंतर काही गोष्टी घडलेल्याच आहेत, पण त्या निकालाच्या अगोदर कदाचित आतल्या आत उद्धव ठाकरेंचा एखादा निर्णय होत असण्याची शक्यता आहे की ह्यांच्याबरोबरची दोस्ती काही आपली फार टिकणार नाही. मग महाविकास आघाडीचं सरकार त्याने आणल्यावर आता हे हिंदूच राहिले नाहीत. आता म्हणजे अगदी परवाच्या त्यांच्या विजयाबद्दल पण हा भगवा विजय नाही, हा हिरवा विजय आहे, अशा प्रकारची टीका झाली. मला ह्याच्यात असं वाटतं की हे शिवसेनेने बाळासाहेबांच्या काळात केलेलं जे टोकाचं राजकीय हिंदुत्वाचं राजकारण आहे ते त्यांना काहीसं हॉन्ट करतं आहे की तुम्ही मुसलमानांना कायम शत्रूच्या बॉक्समध्ये ठेवलं, त्यामुळे आता मुसलमानांना तुमच्याशी दोस्ती करायची आहे. तुम्हालाही मुसलमानांच्या दोस्तीची राजकीय गरज लक्षात आलेली आहे, पण आता जे मागचे जे तुमचे व्हिडिओ आहेत ते काही डिलीट होत नाहीत पटकन. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की मुसलमानांनी मला असं तुम्ही सांगा की शिवसेनेला मुसलमानांनी 92च्या दंगलीनंतर पण मतं दिलेली आहेत. 95च्या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघांमध्ये मुसलमानांनी मतं दिलेली आहेत. याचं कारण त्यावेळेला मुसलमानांच्या असं लक्षात आलं की काँग्रेस आपल्याला वाचवूच शकत नाही. म्हणजे आपल्याला ज्यांच्यासोबत कदाचित भांडायचं आहे, निगोशिएट करायचं, त्यांच्याबरोबरच आपण व्यवहार केलेला अधिक उत्तम आहे. आता मुंबईतल्या अनेक मुसलमान इलाख्यांमधल्या जर तुम्ही उद्धव ठाकरेंच्या चौक सभा, कोपरा सभा जर पाहिल्या तर त्याला कमालीची गर्दी आहे. आणि हे करत असताना उद्धव ठाकरेंची भाषासुद्धा अधिक समावेशक आहे. म्हणजे आतापर्यंत शिवसेनेला बाळासाहेबांच्या काळामध्ये त्यांनी सगळे NGO, सगळे समाजवादी, सगळ्या स्वयंसेवी संस्था हे कायम असं पिगदणीच्या स्वरूपात त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. उद्धव ठाकरेंचं आपल्याला असं दिसतं की ह्या लोकांशी ते बोलायला तयार आहेत. म्हणजे निर्भय बनो मंचचा उल्लेख शिवसेनेचा नेता आपल्या जाहीर वर्धापन दिनाच्या सभेत करेल हे बाळासाहेबांच्या काळामध्ये तुम्ही त्याची कल्पनाही नाही करू शकणार. म्हणजे वागळेंचं नाव उद्धव ठाकरेंच्या तोंडी आहे, हेमंत देसाईंचं नाव, रवीश कुमारचं, ध्रुव राठीचं नाव तोंडी आहे. याचा अर्थ असा आहे की शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आपल्याला प्रादेशिक पक्ष म्हणून जगायचं असेल तर जे मराठी पण व्यापक आहे, मग त्याच्यात मराठी मुसलमान आहे, मराठी ख्रिश्चन आहे, मराठी बौद्ध आहे आणि जो तथाकथित कोट अनकोट मध्यमवर्गीय कुणबी मराठी आहे जो आत्तापर्यंत शिवसेनेला मतदान करत होता तोही आपला आहे. आणि ह्या सगळ्यांना जर वरून एक हिंदुत्वाची शाल घातलेली चालणार असेल ह्यातल्या काही लोकांना तर ती पण आपण काही झिडकावून टाकायची नाही. अशा प्रकारचा उद्धव ठाकरेंचा असा एक लूज म्हणजे काँग्रेसी कल आहे हा. बरोबर. म्हणजे अनेक जण सर म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी प्रबोधनकारांचा वारसा जो उद्धव ठाकरे आता म्हणजे चालवत आहेत हे तुम्हाला विधान पटतंय का? कारण ते एकीकडे असं म्हणतायत की मी काही हिंदुत्व सोडलेलं नाही, अगदी ते उत्तर देताना आक्रमक होऊन शेंडी जाणव्याचं हिंदुत्व माझं नाही आहे असंही ते म्हणतायत. त्यामुळे तुम्हाला दिसतंय का की एकाच वेळी जी आता ताकद ओळखली उद्धव ठाकरेंनी या सगळ्या मतांची किंवा तुम्ही म्हटलं की सर्वसमावेश झालं पाहिजे, त्यांनी जाहीरपणे सांगितलं काय चूक झाली ते पण त्यांनी म्हणजे इंडिया आघाडीच्या सभेमध्ये ते असं म्हणाले की ह्यांना मोठं करण्याचं पाप आमचं आहे. आता हे त्यांनी म्हणणं आणि राहुल गांधींनी काँग्रेसच्या काळातल्या चुका मान्य करणं ह्या दोन्ही गोष्टीचं सारखंच मोल आहे. म्हणजे इंदिरा गांधींनी उभी केलेली एकाधिकारशाही आणि बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या वळचणीला नेऊन ठेवलेली शिवसेना या दोन पातकांची शिक्षा दोन्ही ठिकाणच्या नातवांना
सहन करावी लागलेली आहे. म्हणजे राहुल गांधींना त्यातनं बाहेर पडायला भारत जोडो यात्रा काढावी लागली आणि आदित्य आणि उद्धव ठाकरेंना त्यातनं बाहेर पडण्यासाठी सरकार पडावं लागलं, पक्ष फुटावा लागला. म्हणजे असं काहीतरी स्फोटक घडल्याशिवाय तुम्हाला किंमत चुकवावी लागते आणि तुम्हाला शहाणपण येत नाही. आता प्रबोधनकारांच्यात आणि उद्धव ठाकरेंच्यात फरक असा आहे की प्रबोधनकारांनी काही निवडणूक लढवलेली नाही आणि प्रबोधनकारांच्या काळामध्ये ते ज्यांच्याशी भांडू शकतील असा शाहू महाराजांचा सारखा माणूस होता की जे शाहू महाराजांना प्रश्न विचारू शकत होते. आणि त्या काळातली ब्राह्मणेतर चळवळ ज्या प्रकारची स्फोटक भाषा वापरत होती तशा प्रकारची स्फोटक भाषा उद्धव ठाकरेंनं वापरून जगता येईल महाराष्ट्रात अशी इतका महाराष्ट्र आपला आता टॉलरंट राहिलेला नाही आहे. पण तरी मला असं दिसतं की त्यांच्या बोलण्यामधनं म्हणजे जसं ते हिंदुत्वाचं आपण म्हणजे एक पदर सोडूच नाही पटकन, कारण पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही असं त्यांना वाटतंय, तसं प्रबोधनकारांकडे म्हणजे बाळासाहेबांचा ट्रॅक त्यांचा सुटतो आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे. पण बाळासाहेबांकडनं प्रबोधनकारांच्या वाटेवर जाताना आपल्याला किती खाचखळगे येतील आणि हे जाणं जे आहे ते आपल्याला जरी म्हणजे सर्वसामान्य माणसं म्हणून अधिक पुरोगामी वाटलं तरीसुद्धा त्यांच्या केडरला वाटतं आहे का? कारण त्यांचं जे केडर आहे त्याला वर्षानुवर्षे विचार न करण्याची सवय आहे आणि प्रबोधनकार मान्य करायचे तर तुम्हाला क्रिटिकली विचारच करायला पाहिजे. तर मला वाटतं उद्धव ठाकरेंचा लढा उर्वरित महाराष्ट्राशी असण्यापेक्षा त्यांचं जे केडर आहे त्या केडरला बाळासाहेबांबद्दलचा आदर कायम ठेवून प्रबोधनकारांचा मार्ग जास्त योग्य आहे. हे चतुराईनं म्हणजे ते आता म्हणताना कसं म्हणाले की मुस्लिम आमच्यावर आले कारण त्यांना माहिती आहे की हा वार करेल पण तो पुढून करेल आणि तुम्ही मागून कराल. हो आणि हे देशभक्त हां हे देशभक्त हे चतुराई त्याने दिसते. मला तेच म्हणायचं की राज ठाकरे की जे उद्धव ठाकरेंनी केलं असं म्हटलं आपण हिंदू जननायक आता म्हणजे मराठी हृदय सम्राट म्हणजे मी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र माझा इथपासून जो त्यांचा आता प्रवास झालेला आहे त्यांचं भवितव्य तुम्ही कसं बघताय? कुठंतरी शिंदे अपुरे पडले म्हणूनच राज यांना बरोबर घ्यावं लागलं भाजपला, त्यामुळे राज यांचं महत्त्व अगदीच नाकारता येणार नाही. पण 2009ची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा ते बाहेर पडले होते, सहानुभूती फॅक्टर होता, अनेक गोष्टी होत्या, त्यामुळं 13 आमदार पण आले. आता तशी परिस्थिती नाही आहे. तर या परिस्थितीमध्ये काय वाटतं तुम्हाला त्यांचं भवितव्य भाजपसोबतच ते राहतील आणि भाजपसोबतच वाढतील, त्यांना काही आमदार मिळतील का? ते म्हणतात की मी 250 जागा पण लढवणार, तशी परिस्थिती आहे का? त्यांना ती स्पेस तुम्हाला आत्ता दिसते का? मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद हा जो त्यांचा म्हणून एक बेल्ट आहे तो आणि उर्वरित महाराष्ट्र त्यांना ती स्पेस दिसते. तुम्हाला असं जाणवेल बघा की शिंदेंनी पक्ष सोडल्यानंतर किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 33 देशांना जगातल्या आवडला असा उठाव केल्यानंतर त्यांनी केलेली एक महत्त्वाची टीका म्हणजे उद्धव ठाकरे मंत्रालयात सुद्धा आले नव्हते आणि ते महाराष्ट्रात कुठेही गेले नाहीत. ही तुम्ही लोकसभेची निवडणूक जर पाहिली तर उद्धव ठाकरेंनी तो एक आरोप त्यांच्यावरचा खोडून काढला आहे की ते अगदी प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रात फिरले. कदाचित त्यांनी ते आधीच करायला पाहिजे होतं. हे राज ठाकरेंना अजूनही कळलेलं नाही आहे. म्हणजे अजूनही तुम्ही पाहिलं तर मुंबईतल्या मुंबईतसुद्धा राज ठाकरे एखाद्या उपनगरात जाणार असतील तर अमुक उपनगरामध्ये राजसाहेबांचे हार्दिक स्वागत. म्हणजे जिथे राज ठाकरेंनी खरं रुटीनलीच गेलं पाहिजे. म्हणजे शरद पवार बारामतीत गेल्यावर काय त्यांचे होर्डिंग असे लागत नसतील किंवा काटेवाडीत त्यांचे हार्दिक स्वागत, म्हणजे ते येणार आहे तितकं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे राज ठाकरेंचं जे एकूण लोकांमधलं मिसळणं आहे ते असं स्वतःचं दैवतीकरण केलेलं मिसळणं आहे किंवा मी तुम्हाला कमीच अवेलेबल असणार, मी तुम्हाला कमी उपलब्ध आहे, हेच माझं काहीतरी वेगळेपण आहे. हे चालत होतं. सोशल मीडिया नव्हता तेव्हा किंवा सगळे जे मध्यमवर्गीय म्हणजे मुख्य धारेतले मराठी चॅनल प्राईम टाईमला त्यांचेच कार्यक्रम दाखवत होते. आता प्राईम टाईमला पण स्पर्धक आहेत आता. त्यामुळे राज ठाकरेंचं मला दिसतं की मराठी हृदय सम्राट म्हणजे मला जीन्स घातलेला शेतकरी पाहायचा आहे. आता हे सुद्धा त्यांचं अतिशय दुबळं आकलन आहे. म्हणजे शेतकरी जीन्स घालतो का धोतर नेसतो ह्याच्यापेक्षा त्याच्या शेतात काय पिकतंय. पण हा विचार शिवसेना कुळातल्या पक्षांकडनं लोकांची अपेक्षाच नाही आहे की ह्यांना शेतातलं काही फारसं कळत असेल. पण आता जेव्हा राज ठाकरेंनी 2019 साली लाव रे तो व्हिडिओचं कॅम्पेन केलं, मला असं वाटतं की त्या कॅम्पेनवर जर ते ठाम राहिले असते तर आता महाविकास आघाडीनं जे कॅम्पेन केलं त्याच्यापेक्षा राज ठाकरेंचं कॅम्पेन अधिक ताकदीचं होतं. कारण मधल्या 5 वर्षात मोदी आणि भाजपच्या चुका अधिक जास्त आहेत. आता या मधल्या 5 वर्षात ते का बदलले याची ज्ञात अज्ञात जी काही कारणं आहेत त्याच्या खोलात आपण जाऊ शकणार नाही. पण असं दिसतं की तुम्ही त्यांचं जर
शिवाजी पार्कमधलं भाषण ज्याच्यात त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला ते जर पाहिलं तर राज ठाकरे हा एक चांगला वक्ता आहे. पण एखाद्या वक्त्याचं आपल्या बोलण्यावरच विश्वास नसेल, कन्व्हिक्शन नसेल, तर ते बोलणं जसं विस्कळीत होतं आणि कुठेच पोचत नाही, तसा त्यांच्या सगळ्या म्हणजे अगदी मुरलीधर मोहोळांसाठी त्यांनी घेतलेली सभा असेल, ठाण्यात नरेश मस्कीसाठी घेतलेली, या सगळ्या सभांमध्ये राज ठाकरेंना उसणं अवसान आणून बोलावं लागलेलं आहे. आता हे सगळं करताना त्यांनी असा एक प्रकारचा एक कच्ची रेष त्यांनी तयार केली की मी मोदींसाठी हे करतोय. म्हणजे मोदींसाठी तुम्ही करताय म्हणजे प्रदेश भाजपसाठी करता की नाही? कारण तुमच्या सभा तर प्रदेश भाजपने लावल्यात. तुमच्या सगळ्या सभांमधली मोदींबरोबरची तुमची सभा एकच आहे. त्या सभेमध्ये शिवाजी पार्कवर तुम्ही मराठीला अभिजात दर्जा द्या, अमुक द्या, तमुक द्या वगैरे म्हणलात. त्याची मोदींनी नुसतं हे मी लक्षात ठेवीन एवढी एका वाक्याने सुद्धा दखल घेतली नाही. जर तुम्ही मराठी हृदय सम्राट आहात तर तुमच्या एखाद्या म्हणण्याची दखल देशाचा पंतप्रधान जो तुमचा पाठिंबा बिनशर्त मागतो आहे त्याने एका ओळीनं तुमची दखल का घेऊ नये? याचा अर्थ तुम्ही तितके महत्त्वाचे नाही आहात त्यांच्या दृष्टीनं. आता लोकसभेची निवडणूक झाली. आता राज ठाकरेंनी म्हणजे जेव्हा शिंद्यांच्या बरोबरीने त्यांनी पक्ष शेअर करावा का, मग शिवसेना प्रमुखच त्याने व्हावं का, या प्रकारच्या ज्या चर्चा आल्या त्या चर्चांचं जे नाट्यमय वर्णन त्यांनी शिवाजी पार्कवरच्या सभेत केलं ते जर तुम्ही पाहिलं तर एखादा नॉन सिरियस राजकारणी कसा असू शकतो त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. आता ते म्हणतात की मी महाराष्ट्रात 225 जागा लढवणार आहे. एवढे उमेदवार शोधणं, लोकसभेला 10 ते 12 उमेदवार शोधणं किंवा 20 उमेदवार शोधणं हे सुद्धा महाविकास आघाडीच्या लोकांना आता कठीण झालं होतं. आणि आता खूप सहानुभूतीचे घटक आणि इतर सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्या म्हणून काही ठिकाणी त्यांची माणसं पुढे निघून गेली. पण उमेदवार निवडणं म्हणजे अगदी दादांच्या पक्षाला सुद्धा उमेदवार भाजपमधनं आयात करावा लागला. शिंदेंच्या पक्षाला तथाकथित खऱ्या खोट्या सर्वेच्या कारणांमुळे भाजपची मंडळी आपल्या तिकिटांवर घ्यावी लागली. हे जे आहे हे पाहता राज ठाकरेंनी मधल्या काळामध्ये ते हनुमान चालिसाचं जे प्रकरण सगळं काढलं, म्हणजे ते हनुमान चालिसा प्रकरण काढून नवनीत राणाचं राजकारण आणि राज ठाकरेंचं राजकारण याच्यात काहीच गुणात्मक फरक राहिला नाही. हे गेल्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये तुम्हाला दिसतं. नवनीत राणाला कोणी सिरियसली घेत नाही, पण आत्तापर्यंत राज ठाकरेंना महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट वर्ग का होईना पण गांभीर्यानं घेत होता. तुम्ही अंतिमतः काय अचीव केलं? तुम्ही हनुमान चालीसा काढून काही मशिदींच्या वरचे भोंगे काढायचे, कुठली तरी बांद्र्यातल्या एखाद्या मशिदीवरचा घुमट काढून टाकायचा किंवा मग आम्ही पण काहीतरी करू असं म्हणायचं. याच्या पलीकडं ज्याला तुम्ही टँजिबल फायदे म्हणता तुमच्या केडरसाठीचे ते त्यांना करता आलं नाही. गेल्या 5-10 वर्षामधलं तुम्ही त्यांचं दखलपात्र आंदोलन जर म्हटलं तर ते टोलचं आहे, म्हणजे त्यांना दखलपात्र वाटणार. पण मग टोलचं आंदोलन अचानक सुरू होतं आणि अचानक का थांबतं? फेरीवाल्यांचं आंदोलन. दुसरं म्हणजे टोल नाक्यावरच आता आमचे लोक उभे राहणार आहेत आणि अमुक इतक्या अंतरानंतरच्या रांगा असतील तर सगळ्यांना फुकट पाठवलं जाणार आहे, अशा प्रकारचं कॅम्पेन सुरू होतं. आणि मग राज ठाकरे ज्या दिवशी टोलवर असतात तेव्हा ते खाली उतरतात, असं अँग्री यंग मॅन सारखे ते बाहेर पडतात. पण त्याच्या पलीकडचं तुमचं राजकारण काय आहे? म्हणजे तुम्ही जी ब्लूप्रिंट आणली ती ब्लूप्रिंट महाराष्ट्राला समजावून सांगण्याची जबाबदारी तुमचीच आहे. समजा 2014 साली तुम्ही नेमकी त्याच दिवशी ती ब्लूप्रिंट आणली जेव्हा काँग्रेस, एनसीपी आणि सेना भाजप फुटलं. म्हणजे एरवी तर तुम्ही स्वतःला टायमिंगचे बादशाह म्हणता, नेमकं तुमचं त्या महत्त्वाच्या दिवशी जर टायमिंग चुकलं असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे गांधींसारख्या माणसाला सुद्धा चरखा स्वतः लोकांना समजावून सांगायला लागलं. म्हणजे गांधींनी काही चरखा सांगण्याचं काम आउटसोर्स केलं नव्हतं, तर ब्लूप्रिंट सांगण्याचं काम तुम्ही आउटसोर्स केलं. मीडियावर खापर फोडतं. मीडियाचे तर ते डार्लिंग आहेत. म्हणजे एकही जागा नसणाऱ्या महाराष्ट्रातल्या माणसाला गेल्या 60 वर्षामध्ये मराठी माध्यमांचा प्राईम टाईमचा स्लॉट दुसऱ्या कुठल्या नेत्याला एवढा मिळाला तुम्ही मला सांगा? म्हणजे आणि तो रेडीमेड मिळालेला आहे. त्यांचे माध्यमातले मित्र आहेत ते सगळे त्यांची छान त्याच्याबद्दलची सोय करतात आणि जिथे चुकतं तिथे त्यांचा एक त्यांनी क्राफ्टेड अँगर तयार केलेला आहे की म्हणजे ह्याला हुडकावून लावायचं, त्याला ओरडून बोलायचं. तो रागही मराठी माध्यमातल्या लोकांना फार हवा हवासा वाटणार. पठडीतलं राजकारण झालं, पठडीतलं राजकारण त्यामुळे जास्त करण्याची गरज आहे. आपण शिंदेकडे येऊया. आपण आता उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, राज ठाकरेंबद्दल बोललो, पण शिंदे चर्चा तर अशी होती की फार काळ काही शिंदे राहतील असं वाटत नाहीत मुख्यमंत्री पदावरती, किंवा त्यांना विलीन पण व्हावं लागेल, ते भाजपला पण नाही होते. पण आता तसं दिसत नाही आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय, स्ट्राईक रेट आमचा चांगला आहे वगैरे, ते ठीक आहे, ते आकडे आहेत. पण तुम्ही त्यांचं भवितव्य काय बघता आहात? खरोखर
ते प्रस्थापित म्हणून राहतील. शिवसेना चिन्ह आणि हे त्यांना मिळालेलं आहे, सिम्बॉल वर्सेस सिम्पथी. सिम्बॉल त्यांच्याकडे आहे, पक्षाचं नाव त्यांच्याकडे आहे. तर तेच चेहरा राहतील असं वाटतंय का? नजीकच्या काळामध्ये जसे अनेक जण भाजपला शरण गेले तसं ते महाशक्तीला किंवा भाजपला शरण जाते. म्हणजे आत्ता तरी असं दिसतंय की एक 8 जागा मिळाल्यामुळे त्यांचा अंत ह्या लोकसभा निवडणुकीच्या आगेमागे होईल त्यांच्या गटाचा. असं जे चित्र ते सरकार स्थापन झाल्यानंतर किंवा नंतरच्या काळामध्ये होतं, तसं ते असं म्हणूया की आपण आजचं मरण उद्यावर ढकललं जातं आहे का? तर शिंदे आणि उद्धव ठाकरे हे जे 2 परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांच्या राजकारणाच्या शैलीमध्ये फरक आहे. यांची दरबारी, एकेकाळची दरबारी शैली आहे. आपण बरेचदा ग्रामीण महाराष्ट्रातल्या लोकांच्या राजकारणाला सरंजामी म्हणण्याची पद्धत आहे, पण ठाकरे मंडळींच्या राजकारणाकडे आपण सरंजामी हा निकष वापरून पाहत नाही. तर मला वाटलं तेही एकदा आपण पाहून घेतलं पाहिजे. तर ते जे सरंजामी पद्धतीचं राजकारण आहे ह्याच्या विरुद्ध शिंद्यांचं लोकानुनयाचं राजकारण आहे. म्हणजे कोणी आजारी पडला त्याला वाटेत भेट, कोणाला कोरोना झाला ते PPE किट घालून त्याला लगेच भेटायला जा. म्हणजे जे व्हिज्युअली करता येण्यासारखं आहे आणि त्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते शिंद्यांकडे प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे त्यांची स्वतःची समांतर मीडिया टीम असणं आणि म्हणजे ते शिवसेनेत होते तेव्हासुद्धा त्यांच्या प्रसिद्धीसाठी ते सामनावर अवलंबून नव्हते. त्यांचा स्वतःचा स्वतंत्र क्लाउट होतं, त्यांची स्वतःची स्वतंत्र टीम होती. याच्याही पेक्षा जे लोक त्यांच्याबरोबर सुरत ते गुवाहाटी गेले ती माणसं जाण्याच्या आधीच्या 2 वर्षात शिंद्यांनी त्यांना कोविडच्या काळात जे सांभाळलं, हे जे सांभाळणं आहे ना, या सांभाळण्यातला पैसा हा एक भाग झाला आणि माणूसपणा हा दुसरा भाग झाला. तर मला वाटतं उद्धव ठाकरेंचा डेफिसिट दोन्ही बाजूला होता. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत शिंदे जे बरेचदा म्हणतात की ह्यांची फक्त लेना बँक आहे, देना बँकच नाही. तर शिंद्यांच्या बाबतीमध्ये असं दिसतं की त्यांच्याकडच्या माणसांसाठी अगदी ह्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांच्यावर आरोप प्रचंड प्रमाणामध्ये केले की हेलिकॉप्टरनं पैसे वाटले गेले, बॅगा घेऊन जात होते. आता ते प्रत्येक विरोधकांचे आरोप आहेत म्हणून आपण ते कथित आरोप आहेत असं म्हणून समजा ते बाजूला जरी ठेवलं तरी प्रचंड पैसा खेळता ठेवणं आणि तो खेळता ठेवण्यासाठी तो उपलब्ध ठेवणं ही गोष्ट शिंद्यांना जमलेली आहे. आणि मला असं वाटतं की भाजपचं जे केंद्रीय नेतृत्व आहे त्यांनी शिंद्यांचा विचार करत असताना मला असं वाटतं की दादांच्यापेक्षा थोडा अधिक सकारात्मक विचार केला आहे. कारण दादांनी थोरल्या साहेबांच्या भीतीने एकदा कच खाल्लेली आहे. मी शिंद्यांनी जे काही एकदा बंड केलं ते यशस्वी केलं. त्यामुळे ज्या वेळेला फडणवीसांना आता हे सगळं आपण घडवून आणलं आहे असं वाटत होतं त्यावेळेला फडणवीसांना त्यांनी नंबर 2ची पोझिशन घेणं भाग पाडलं. आता शिंद्यांना हे अपघाताने मिळालेलं मुख्यमंत्रीपद आहे सरकार पडल्यानंतरचं. तर बऱ्याच जणांना असं वाटत राहिलं की बा शिंदे आज जातील, उद्या जातील किंवा त्यांचा पक्ष विलीनच होईल. म्हणजे भाजपची जी एक पक्षांतर्गत परिघावरच्या लोकांची कुजबूज गँग आहे ती सतत असं म्हणत राहते की नाही ते ह्यांचा काही वटच नाही आहे, ह्यांचं मतदारसंघात काही वजनच नाही आहे, तुम्ही आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे. तर ते जे आमच्या चिन्हावर लढलं पाहिजेचं नॅरेटिव्ह होतं ते शिंदे यांनी या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी शांत करण्यात यश मिळालं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणला तसं सिम्बल आणि सिम्पथी. सिम्बल काय तुम्हाला निवडणूक आयोगाच्या मदतीने मिळालं आहे हे स्वयंस्पष्ट आहे, पण सिम्पथी शिंदेच्या उमेदवाराला सिम्पथी जरी नसली तरी तळामध्ये काम करणाऱ्या माणसांचं जेवढं पाठबळ त्यांच्या गटाकडे राहिलं तेवढं दादांच्या गटाकडे राहिलं नाही. त्यामुळे ते पाठबळ हे आपण त्यांना नाकारून चालणार नाही. त्यांचं स्ट्राईक रेटचं जे उदाहरण आहे किंवा जे त्यांनी सांगितलं ते थोडं क्वालिफाईड पद्धतीने घेतलं पाहिजे. कारण तो स्ट्राईक रेट तुम्हाला सगळ्या पक्षांच्या चौकटीत पाहावा लागतो. पण ठीक आहे, वर्धापन दिनाला काही सगळ्यांनी खरंच बोललं पाहिजे अशी अपेक्षा नाही. त्यामुळे त्यांनी स्ट्राईक रेटचा मुद्दा मांडला. पण शिंद्यांचं असं दिसतं की ते पटकन माणसांना वाऱ्यावर सोडतील. हां, म्हणजे जी चर्चा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये पण झाली की ते दोघे एकत्र येतील, पण शिंद्यांनी बंडच मुळामध्ये नेता होण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे आणि ते कितीही आता ते मोदी आणि शहांच्याबद्दल बोलत असले तरी एकदा तुम्ही भाजपमध्ये गेलात की तुमचं काय होतं हे तुम्हाला दिसत असणार. आणि कितीही उद्धव ठाकरे आणि शिंदे एकमेकांचे विरोधक असले तरी उद्धव ठाकरेंचं मोदी शहांनी काय केलं आहे हे शिंद्यांना आपलं उद्या काय होऊ शकतं याचा अंदाज येण्यासाठी सुद्धा एक बेंचमार्क म्हणून काही प्रमाणात उपयोगी पडणार आहे. पण मला असं दिसतं की या विधानसभेमध्ये शिंद्यांना किती जागा मिळतात, त्यांचं नेगोसिएशन किती लवकर होतं
आणि प्रत्यक्षामध्ये म्हणजे आता एकदा लोकांनी राग व्यक्त करून झाला आहे, म्हणजे पक्ष फोडले, सरकार पाडली, आता ती वाफ निघाली आहे, प्रेशर कुकर मोकळा झाला आहे. आता तोच राग लोक दुसऱ्यांदा व्यक्त करतील असं नक्की नाही सांगता येत. मग त्यावेळेला काय फरक पडेल? अगदी 2 दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर म्हणलेत की एकनाथ शिंदे मला यशस्वी मुख्यमंत्री वाटतात. आता हे जे त्यांचं विधान आहे हे पुढच्या 4 महिन्यातल्या मैत्रीचं काही सुतोवाच आहे का? आणि तसं असेल तर मग वंचित कोणाच्या सोबत जाहीर किंवा उघडपणाने किंवा आतल्या बाजूने असणार आहे, याच्यावर मला वाटतं शिंद्यांचं ऑक्टोबरपर्यंतचं भवितव्य. दुसरं सर, जरांगेंचं आंदोलन ज्या पद्धतीनं त्याने हँडल किंवा हाताळलेलं आहे ते पण एक प्रकारे त्यांचा तो प्लस पॉईंट ठरलेला आहे. म्हणजे जे आधी वाटत होतं, पण आता असं दिसतं चित्र की जरांगे आंदोलन करतात परंतु शिंदे त्यांची माणसं पाठवून किंवा हे करून ते शमवतात आणि तो ट्रेंड दिसतोय. त्यामुळं शिंदेच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवू याच्यावर अजून तरी फडणवीस किंवा भाजप ठाम आहेत. मला ते विचारायचं आहे, ते इतके जर स्ट्रॉंग होत गेले तर ते सहजासहजी परत पद सोडतील का? का तुम्ही म्हणता तसं लवचिकता दाखवतील? मला असं वाटतं ते लवचिकता दाखवतील. याचं कारण भारतीय जनता पक्षानं आता 5 वर्षाचा विजनवास सहन केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे उद्धव ठाकरेंशी जुळलं नाही म्हणून आणि उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता म्हणून 2.5 वर्षांचा विजनवास जर त्यांनी स्वीकारला असेल तर फडणवीसच 2024मध्ये हे सरकार महायुतीचं पुन्हा समजा आलं तर फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं नाही. पण भाजपचं संख्याबळ जर अधिक असेल तर भाजप 2019ला जे दुरावलं गेलं आहे त्यांच्याकडनं ती 24 साली परत मान्य करेल. आणि मग तशा परिस्थितीत कदाचित शिंद्यांची रवानगी इतरत्र होऊ शकेल का? आणि म्हणजे केंद्रामध्ये माणूस पाठवण्यासाठी म्हणजे त्यांच्या मुलाला वगैरे त्यांच्या मुलाला केंद्रामध्ये पद मिळणं म्हणा किंवा त्यांना सुद्धा जे भाजप सरकार आहे त्याच्यामध्ये महत्वाचं पद मिळणं, ती लवचिकता. आणि मला असं दिसतं की त्या प्रकारच्या लवचिकतेच्या बाबतीमध्ये म्हणजे शिंद्यांना जास्त गुण देण्याची सारखी परिस्थिती आहे. म्हणजे दादांच्या पेक्षा म्हणजे दादांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांचा बेंचमार्क शरद पवार आहे. त्यामुळे शरद पवारांनी ज्या प्रकारची लवचिकता दाखवली आहे ती आपण दाखवली तर आपण पवारांसारखेच होऊ असं दादांना सबकॉन्शियसली वाटत असणार, म्हणून ते तिथं लवचिकपणा दाखवत नाहीत. तर तशा प्रकारचा कोणी गॉडफादर शिंद्यांना नसल्यामुळे त्यांची सगळी लवचिकता ओरिजिनल म्हणून खपते. बरोबर. सर, आपण आता अजित पवारांकडेच येऊयात. म्हणजे जी उद्धव ठाकरेच्या पक्षाची शक्ल झाली तुम्ही सांगितलं व्यवस्थित की काय आहेत त्याचे खबर, तसं आता अजित पवारांचं भवितव्य काय? अनेकांना असं वाटतं की अजित पवार यांची उपयुक्तता संपलेली आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना लवकरच आता भाजप जे आहे ते टाटा बाय बाय करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. पण काही जणांचं म्हणणं तसं नाही आहे की त्यांची उपयुक्तता जी आहे ती विधानसभेला जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा जो शुगर बेल्ट त्यांच्याबरोबर जे आमदार आहेत तर ते उपयोगी पडतील विधानसभेला आणि ते बाउन्स बॅक होतील असं काही जणांचं म्हणणं आहे. त्यामुळंच सुनेत्रा ज्या आहेत त्या जनादेश खरं तर तुम्ही नसा म्हणून होता परंतु आपल्याकडे ती पद्धतच आहे, हारलं तरी त्यामुळे त्यांना दिलेलं आहे. कदाचित अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी च्या वाट्याला जे मंत्रिपद येणार आहे ते कदाचित त्यांच्याच वाट्याला येऊ शकतं. त्यामुळं 2 तट पडलेले आहेत की अजित पवारांचं उपयुक्तता असणं किंवा नसणं. तुम्ही काय पाहताय अजित पवारांचं भवितव्य, त्यांच्या पक्षाचं जे भवितव्य आहे? कारण त्याला जोडूनच विचारायचं की शरद पवारांनी जे सुतवाच केलं होतं की आता नजीकच्या काळामध्ये राष्ट्रवादीसारखे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन पण होतील. त्यामुळं एकूणच हेही सांगा, म्हणजे अजित पवारांचं जे भवितव्य आहे त्यांच्या पक्षाचं ते पण सांगा आणि खरोखर हे विलिनीकरण होईल का? अजित पवारांचं जर तुम्ही बघितलं तर शिंद्यांचा उठाव झाल्यानंतर कोणालाही असं वाटलं नाही की हे सगळं उद्धव ठाकरे आणि शिंद्यांनी मिळून केलं असेल. पण अजित पवारांचं बंड झाल्यावर मात्र लोकांना असंच वाटत राहिलं की हे काका पुतण्यांनी ठरवून केलेलं आहे. अजूनही अनेक लोकांना असं वाटतं. आणि राज ठाकरे तर अनेक सभांमध्ये म्हणले की त्यांचा पहिला राऊंड मंत्रिमंडळात गेलाय, दुसरी टीम पुन्हा मंत्रिमंडळ. पण आत्ता असं दिसतंय म्हणजे या निवडणुकीमध्ये तरी ज्या पद्धतीने अजित पवारांनी प्रचार केला आणि अजित पवारांचं एक मला असं दिसतं की ते फ्रस्ट्रेट झाले. त्यांना पक्षांतर्गत किंवा बाहेर जनमतामधनं विरोध दिसला की त्यांची जी चिडचिड आहे ती तोंडावाटे बाहेर पडते आहे. आणि हे ते शरद पवारांकडनं शिकलेले नाही आहेत. म्हणजे ही चिडचिड तोंडावाटे अजिबात बाहेर न पडू देण्याचं जे स्किल शरद पवारांनी कमावलं आहे ते न ह्याच्यामुळे तुम्ही सगळे बारामतीच्या त्यांची भाषणं पहा, इतर ठिकाणची त्यांची भाषणं पहा, 80% भाषणं त्यांनी शरद पवारांना वाहिलेली आहेत. म्हणजे त्या भाषणांनाच श्रेय दिलं पाहिजे त्यांच्या पराभवाचं.
म्हणजे त्यांनी बारामतीमध्ये आता असं शक्यता आहे की शरद पवारांचं संस्थान उखडून टाकावं असं मोदी शहांना वाटलं असेल, त्यांना काही वाटलं असेल. तुम्ही आपल्या बहिणीच्या विरोधामध्ये घरातला कॅन्डिडेट देणं हे त्या मतदारसंघाच्या मानसिकतेला पेलणार आहे का, याचा विचार जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही अप्रगल्भ राजकारणी आहात. त्यामुळे आत्ताचं जे अजित पवारांचं राजकारण आहे ते एका धुसमुसळ्या अप्रगल्भ राजकारण्याचं अपयश आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर गेले सगळे लोक, पण सगळे लोक हे सगळे कोण आहेत? म्हणजे पवारसाहेबांनी जेव्हा तो पक्ष काढला, तो पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्यात फरक आहे. हा केडरचा पक्ष नाही आहे, हा तालुक्याच्या संस्थानिकांचा पक्ष आहे. त्यामुळे त्या तालुक्यांची संस्थानिक उचलून हे दादा स्वतःच्या सोबत घेऊन गेले. ते संस्थानिक जिकडे गेलेत त्या संस्थानिकांच्या बरोबर तिकडचा मतदार गेला, असं आत्तापर्यंत झालं आहे. पहिल्यांदाच त्या संस्थानिकांच्या बाबतीत असं घडलं आहे की संस्थानिक तिकडे गेला आहे आणि सहानुभूती पवारसाहेबांकडे आहे. तर सहानुभूती गेल्यावर आपण कसं ऑपरेट करायचं हे राष्ट्रवादीतल्या संस्थानिकांना माहिती नाही आहे आणि हे स्किल शरद पवारांकडनं शिकलेले नाही आहेत. त्यामुळे दादांचं तुम्हाला असं दिसतं की जे उमेदवार त्यांनी उभे केले त्या उमेदवारांमध्ये त्यांचे उमेदवार नसणं किंवा अगदी अमोल कोल्हेंच्या बाबतीमध्ये अगदी एकेरीवर जाऊन प्रचार करणं, निलेश लंके ज्याला तुम्हीच निवडून आणलं ज्या माणसाला असं तुम्ही म्हणता त्यालाच तुला बघून घेतो असं म्हणणं, अशोक पवारांना तू कसा निवडून येतो असं म्हणणं, म्हणजे मागच्या निवडणुकीत शिवतारेंना तू कसा निवडून येतो असं म्हणणं ह्याचं एक चांगलं टेम्पलेट तयार झालं. ते त्यावेळेस विरोधात होते, आता ते सत्तेत. आणि आता तुम्हाला त्यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या की त्यांनी हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरमध्ये, त्यांनी पुरंदरमध्ये तुम्हाला मदत करावी म्हणून. म्हणजे दादांचं जे असं चावडीवरच्या एखाद्या गावगुंडाने करावं अशा प्रकारचं राजकारण आहे ते तुम्हाला महाराष्ट्रात फार लांब नेत नाही. ते स्वतःच बिट्टा घ्या वगैरे असं म्हणतात, ते म्हणतात. पण ते कसं आहे की सगळं जेव्हा अनुकूल होतं तेव्हा चालत होतं. म्हणजे तुम्ही टग्या आहात असं स्वतःला म्हणालात तेव्हा तुम्हाला लोक काही म्हणले नाहीत. तुम्ही धरणाच्या बद्दलचं विधान केलं तेव्हा लोकांनी तुम्हाला अल्पकालीन शिक्षा दिली. तुम्ही काय ते तथाकथित आत्मक्लेश संगमावर जाऊन केलात. ते सगळं खोटं आहे हे मतदाराला कळतंच, पण ते चाचपण्याची वेळ ही या निवडणुकीमधनं आली. म्हणजे तुम्ही सुनेत्रा पवारांचा जो काही प्रचार दादांच्या अनुपस्थितीत झालेला जर तुम्ही पाहिलात तर त्या गृहिणी आहेत आणि त्या जर स्वतःच्या मनाने दोन वाक्य बोलत नाही आहेत, म्हणजे कधी रुपाली चाकणकर बोलत आहेत, कधी आदिती तटकरे बोलते, असं जर चित्र निर्माण होत असेल तर सुप्रिया सुळे अगदी त्या फक्त प्रश्न विचारत असतील तुमच्या म्हणण्याप्रमाणे, ग्रासरूटला काम करत नसतील तरी किमान प्रश्न विचारण्यासाठी त्या तोंड उघडत आहेत. हे जे खासदाराचं महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे ते त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांच्या बाजूने सहानुभूती वळली आहे. अजित पवारांचं दुसरं मला असं दिसतं की त्यांची जी स्वतःची गँग आहे, म्हणजे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हे सगळे परपुष्ट लोक आहेत. हे ग्रह आहेत, यांच्यातला कोणीही तारा नाही आहे. प्रफुल्ल पटेल हे हुशार गृहस्थ आहेत म्हणून त्यांनी पटकन दुसरी राज्यसभा घेऊन टाकली आणि आपल्या राज्यसभेची भानगड मिटवून टाकली. भुजबळांना ते यशस्वीरित्या करता आलं नाही. धनंजय मुंडेंना कौटुंबिक प्रेमाचा उमाळा आल्यामुळे त्यांनी सगळी ताकद बहिणीच्या मागे लावली. आता बहीण पडल्यावर त्यांचं काय होणार हा प्रश्न त्यांना पुढच्या 4 महिन्यामध्ये सोडवायचा आहे. तर दादांनी जे लोक गोळा केलेले आहेत ते लघुदृष्टीचे आणि ज्यांची मानसिकताच मुळात कंत्राटदार आणि गुत्तेदारांची आहे अशा मानसिकतेच्या लोकांचा पक्ष हा त्याच पद्धतीने ऑपरेट करणार. त्यामुळे शिंदे आणि दादांच्या मध्ये जर लोप होणार असेल तर तो दादांच्या गटाचा पहिल्यांदा होईल. तुम्ही जो मुद्दा मांडलात की विधानसभेमध्ये त्यांचा उपयोग होईल का, निश्चित होईल. म्हणजे पवारसाहेबांनी काटेवाडीच्या सभेमध्ये श्रोत्यांना विचारलं, फार पैशाची देवाणघेवाण झाली असं मी ऐकलं, खरं आहे का? आणि मग लोकांनी त्याच्यावर खूप टाळ्यांचा कडकडाट केला. आता हे कुठे बोलावं, कधी बोलावं याचं पवारांना भान आहे. म्हणजे तुम्ही पैशांचा प्रचंड वापर तुमच्या बहिणीच्या विरोधातही केलात, सगळ्या मतदारसंघांच्या मध्ये केलात, पण पैसा संपेल की नाही? आणि तुम्हाला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता असेल तर तुमच्या मतदारसंघांमध्ये ठाण मांडून बसणारा कंत्राटदार पैसे खर्च करेल ना. त्याला जर असं कळलं की बाबा ह्यांचं दुकान बंद पडणार आहे किंवा शटर अर्धच उघडं राहणार आहे तर तो पैसे नाही लावणार. मग तो जिंकणाऱ्यावर पैसे लावेल आणि मग तो पवारसाहेबांची माफी मागून त्यांच्याकडेही पैसे लावायला जाऊ शकेल. हे मला असं दिसतं की दादांचा टप्प्याटप्प्याने त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा आणि त्यांच्या राजकीय करिअरचा लोप होण्याची शक्यता आहे. त्यांनी आता त्यांच्या पत्नींचा पराभव झाल्यानंतर शहाणपणाने त्यांनी सोशल इंजिनिअरिंग म्हणून भुजबळांना ती जागा द्यायला पाहिजे होती.
याचं कारण भुजबळांचं तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी करण्यासारखं आता काही उरलं नाही आहे. ते आता त्यांना जे बोलायचं आहे, ओबीसीकरणाच्या राजकारणाबद्दल जे बोलायचं आहे त्याची पोकळी देश पातळीवर असल्यामुळे संसदेत बोलणं, आणि कधी नव्हे ते मोदी शहांनी त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता, त्यामुळे भुजबळांचंही तिथं स्वागत झालं असतं. तर आणि एक त्यांच्या पक्षातला महत्त्वाकांक्षी माणूस सुखेनैव दिल्लीत जाऊन बसला असता, म्हणजे बाकीचं भुजबळ कुटुंब येवल्यात आणि नाशकात नीट काम करत राहिलं असतं. आता त्यांच्यासमोरचा पहिला अजेंडा ह्या गृहस्थांना निवडून आणणं हाच आहे. म्हणजे तुम्ही एकदा त्यांना राज्यसभेवर पाठवून मोकळे झाला असतात तर त्यांची निष्ठा तुम्हाला उर्वरित ओबीसींच्या निवडीसाठी वापरता आली असती. तर मला असं वाटतं की दादांचं राजकारण हे अल्पदृष्टीच्या माणसाचं राजकारण आहे. हे दीर्घ पातळीवर असा विचार करायचा तर पवारसाहेबांच्याही वारसाच्या राजकारणाचा पराभवच आहे. ज्या माणसाला तुम्ही 30 वर्ष स्वतःचा वारसदार म्हणून पुढे आणलं, तो माणूस एवढा अल्पदृष्टीचा आहे हे पवारसाहेबांसारख्या एवढ्या ताकदीच्या माणसाच्या लक्षात आलं नाही का लक्षात येऊन सुद्धा पटकन पर्याय सापडला नाही हे सांगता नाही येणार. आपण आता जोडून, कारण तुम्ही भुजबळांचा उल्लेख केला की भुजबळांना द्यायला हवं होतं, आयदर लोकसभेला तिकीट मोदी शहा म्हणत होते नाशिकमधून, ते पण दिलं नाही. आता राज्यसभेवरती संधी होती ती पण घालवली. पण ज्या पद्धतीने आता एक मराठा आंदोलनाला काउंटर ओबीसी आंदोलन उभं राहिलं, त्याच परिसरामध्ये उपोषण झालं आणि ते जरी वरवरनं म्हणजे जरांगे विरुद्ध हाके असं दिसत असलं तरी त्याच्या पाठीमागे अशी चर्चा आहे की भुजबळ किंवा फडणवीस वगैरे, आपल्याला माहीत नाही. तर यातून परत एकदा ओबीसींचा नवीन पक्ष स्थापन करतील काय भुजबळ, किंवा जरांगेने सुद्धा म्हणणं की मग मी 288 जागांवरती आता उमेदवारच लढवतो. मला इकडे यायचं आहे की असं काय होऊ शकतं का या सगळ्या पक्षांच्या भाऊगर्दीमध्ये. म्हणजे आधीच महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष झालेले आहेत, हे महत्त्वाचे, मग काँग्रेस, भाजप आणि फूट पडलेले, त्याच्या व्यतिरिक्त अजून आहेतच. तर असं मराठ्यांचा पक्ष किंवा ओबीसींचा पक्ष असा उभा राहू शकेल का आणि तो काय यशस्वी होऊ शकेल का? जरांगेंच्या एकूण उपोषणाचं आणि आंदोलनाचा जर तुम्ही सगळा प्रवास पाहिलात तर उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यात ते काहीतरी वेगळं म्हणणं त्यांचं मांडतात असं तुम्हाला दिसतं. म्हणजे ओबीसींमधनं आरक्षण देणं किंवा मग सगळ्या सोयऱ्यांच्या नोंदी असणं, निजामाच्या काळातल्या नोंदी अधिकृत मानाव्यात, असं अशा प्रकारची चर्चा होऊन या सगळ्यामध्ये जरांगेंचा जो एक तिरकेपणा आहे त्यांच्या बोलण्यातला, त्या तिरकेपणाचं व्यवस्थित राजकीय भांडवल त्यांना त्यांच्या सगळ्या प्रवासामध्ये करता आलेलं आहे. म्हणजे मग ते अगदी उपोषणाच्या लाईव्ह टेलिकास्टपासून कोणाशीच मी कॅमेऱ्याशिवाय बोलणार नाहीत, पण म्हणजे पारदर्शकतेचे त्यांचे काही एक ढोबळ निकष आहेत. तर ते ढोबळ निकषामध्ये मग मोबाईल स्पीकरवर ठेवूनच बोलायचा, कॅमेऱ्यासमोर बोलायचं, मागे कोणाशी बोलायचं, हे सगळं त्यांनी केलं. हे आंदोलन तुम्ही मगाशी म्हणला तसं शिंद्यांनी त्यांना मुंबईच्या म्हणजे नवी मुंबईपर्यंत ते आले. त्यातनं शशिकांत शिंद्यांनी त्या माथाडींच्या सगळ्या जागेत त्यांना बसवून सगळे श्रेयही कमावलं. पण मला वाटतं त्यातले सगळ्यात मोठे विजेते त्या सगळ्या गेममधले शिंदे होते, कारण त्यांनी त्यांना आझाद मैदानापर्यंत नाही येऊ दिलं. आणि मग ते जे काही तो GR होता तो घेऊन ते परत गेले. मला असं वाटतं की एक आंदोलन करणारा माणूस आणि त्याच्या बरोबरीने त्याला मदत करणारी तेवढी चिडखोर नसलेली पण क्रिटिकली त्या आंदोलनाच्या गरजेचा विचार करणारी माणसं जर सोबत असतील तर मला वाटतं आंदोलन अधिक भरीव होतं. तर जरांगेंच्या आंदोलनाचं मला ती एक अडचण दिसते. आता त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर अनेकदा असं म्हटलं की आम्ही प्रत्येक मतदारसंघात एक माणूस उभा करू किंवा एकाला पाठिंबा देऊ. मग दरम्यानच्या काळात त्यांना प्रकाश आंबेडकर भेटून गेले, दरम्यानच्या काळात वेगवेगळ्या गटांकडनं त्यांना फिलर्स येत गेले, दरम्यानच्या काळात कधी उघडपणे कधी छुपेपणाने शिंदे फडणवीस म्हणाले ह्या सगळ्यांच्या मागे शरद पवारच आहे. पण त्याच्याबद्दल शरद पवारही काही बोलले नाहीत, टोपेही काही बोलले नाहीत, जरांगेही काही बोलले नाहीत. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये जरांगेंचा जो काही परिणाम घडलेला आहे असं आपल्याला दिसेल तर तो बीडच्या मतदारसंघामध्ये काही प्रमाणामध्ये आणि जालन्याला, म्हणजे जिथे त्यांनी ह्या 2 मतदार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांच्या केडरच्या म्हणण्याप्रमाणे की जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी ह्याचं सगळं श्रेय जरांगेंच्या आंदोलनाला आहे असं म्हटलं. आता जर तसं असेल तर इतर जी मराठा बहुल मतदारसंघ आहेत त्या मराठा बहुल मतदारसंघांमध्ये जरांगेंचा मेसेज काय होता किंवा तो मेसेज त्यांनी काय पद्धतीने संक्रमित केला याचा एक विचार तेवढ्यात स्पष्टपणाने पुढे नाही आलेला. आता ते झाल्यानंतर जरांगेंचं आंदोलन पुन्हा सुरू झालं आणि आता ते जुलैची त्यांनी एक तारीख शासनाला दिलेली आहे आणि तोपर्यंत जर सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचं निस्तरलं गेलं नाही
तर पुन्हा आपण तीव्र आंदोलन करू आणि आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये माणूस उभा करू असं त्यांनी म्हटलं. आता प्रत्येक मतदारसंघामध्ये माणूस उभा करायचा तर तुम्हाला पक्षच काढावा लागेल, तर आणि 288 माणसं तुम्हाला मिळणं आणि पुन्हा तुम्हाला ती मराठाच मिळावी लागतील. हां, आणि तुम्ही मग अनुसूचित जाती जमातींच्या मतदारसंघांच्या मध्ये तुम्ही त्या राखीव जागा ज्या आहेत त्या जागांवर तुम्हाला उमेदवार उभा करताना असं म्हणावं लागेल की तुमच्या भूमिकेशी अनुकूलता बाळगणारा असा तो राखीव जागेचा मतदार आहे. तर हे सगळं गणित जमवण्यासाठी जे काही राजकीय गोष्टी कराव्या लागतात तशा प्रकारचा स्किलसेट हे जरांगेंकडे आहे असं मला व्यक्तिशः वाटत नाही. त्यामुळे आणखी 1-2 महिन्यांनी कदाचित ते उमेदवार बघून पाठिंबा किंवा अमुक एका पक्षानं आमच्या बाजूची भूमिका घ्यायचं आम्हाला जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलंय तर त्यांच्या बाजूने राहणं अशा एका टोकापर्यंत ते जातील किंवा पाडा किंवा आता लोकसभेला ते म्हणत होते की नाव कुणाचं नाही घेतलं, पण ज्यांनी आमच्या माणसांवर हल्ला केला, आमच्या बायकांना त्रास दिला पोलिसांच्या करवी, त्यांना पाडा. आता त्याच्यामुळे जो पडलाय त्याला आपोआपच आम्ही पाडलाय अशा प्रकारचं श्रेय तुम्हाला मिळू शकतं जे तुम्हाला विधानसभेतही मिळण्याची शक्यता आहे. 112 ते 117 मतदारसंघांमध्ये हा प्रभाव आहे वगैरे असं जे त्यांचं आलेलं आहे. आणि आपण दलित मुस्लिम यांची पण मोड बांधू असंही ते म्हणतायत. म्हणजे विस्कळीत आहे सगळं बोलणं. म्हणजे आता त्यांचं जे बोलणं आहे ते बोलणं एका मराठा पुढाऱ्यानं केलेलं दलित मुस्लिमांच्या आणि मराठ्यांच्या एकत्रीकरणाचं बोलणं आहे. तेच बोलणं दुसऱ्या अंगाने तुम्हाला प्रकाश आंबेडकर पण करताना दिसतं. त्यांचा व्हेंटाज पॉईंट हा दलितांचा आहे. ते असं म्हणतात की आम्ही मुस्लिमांना आणि आम्ही मराठ्यांना आणि बहुजनांना सगळ्यांना एकत्र घेतोय कारण आरक्षण आणि आरक्षणापलीकडचं काहीतरी म्हणण्याची क्षमता वंचितमध्ये आहे. आता हे जे आहे मला असं वाटतं की हे थोडंसं मसल दाखवणं आहे सगळ्यांनी, किंवा मी एवढे उमेदवार पाडू शकतो तर मग माझ्या मागणीचा काहीतरी विचार करा, किंवा मी एवढे उमेदवार पाडू शकतो मग तुमच्या बाजूने जर उभं राहणं तुम्हाला अपेक्षित असेल तर त्या दृष्टीनं काय करायला पाहिजे, या प्रकारच्या राजकीय तडजोडींच्या दिशेने हे आंदोलन जाईल असं मला दिसतं. कारण या सगळ्या घोळामध्ये आपण मराठी ओबीसीमध्ये बसू शकतील का आणि केंद्राच्या सहभागाशिवाय 9व्या परिशिष्टामध्ये 9व्या अनुसूचीमध्ये हे या प्रकारच्या आरक्षणाचा कायदा जाऊ शकेल का आणि ते टिकेल का, हे जे गाभ्याचे प्रश्न आहेत ह्याच्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत. आणि ते जे बोलणं आहे मी गरजवंतांचा लढा असं जर तुम्ही म्हणलात तर आपल्याला असं दिसतं की गरजवंत मराठ्यांच्या लढ्याचे लाभार्थी जर बिनगरजवंत मराठेच होणार असतील तर पुन्हा गरजवंत मराठा परिघावरच राहण्याची शक्यता आहे. तर हे मला मराठ्यांच्या काय म्हणतात त्याला आंदोलन कारण जे त्यांचं आहे त्याचा राजकीय प्रवास मला या प्रकारचा दिसतो जरांगेंच्या माध्यमातून. पण जरांगेंनी स्वतःही असं म्हटलं की मी उभा राहणार नाही. मी ते म्हणाले मी उमेदवार उभे करीन पण हे थोडंसं राज ठाकरे पॅटर्नचं आहे. म्हणजे मी महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार पण मी कधी उभा राहणार, सगळं सेफ आहे असं मला लक्षात आलं. तुम्हाला जर कशाचा कस लावायचा आहे तर तुम्ही उभं राहून बघायला पाहिजे. तर मला असं वाटतं की हे थोडंसं जरांगे राजकीय पक्ष आपण किती त्यांच्याशी बार्गेन करू शकतो याचा ते विचार करतायत असं मला वाटतं. दुसऱ्या बाजूला ओबीसीचा पण पक्ष निघेल, ओबीसीचाही पक्ष निघेल असं, कारण ओबीसी मराठा आणि ओबीसी असंच होईल. म्हणजे विधानसभेचा जो संघर्ष आहे तो म्हणजे एका बाजूला मराठे आणि ओबीसींच्या बाजूने इतर जे सगळे समाज घटक आहेत ते सोबत आणता येत आहेत का. आता म्हणजे भाजपची पंचायत अशी झाली की भाजपच्या सोबतचा एक मुख्यमंत्री मराठा आहे, दुसरा उपमुख्यमंत्री मराठा आहे आणि भाजपला जे राजकारण करायचं आहे ते काहीच ओबीसी धार्जिण आहे. ओबीसीच करायचं कारण माधव पॅटर्न असेल की ओबीसी हाच आपला DNA आहे. एक्झॅक्टली असंच भाजपचं म्हणणं आहे. म्हणजे असं असताना मग शिंदे बहुल सेनेचं काय करायचं आणि दादा बहुल राष्ट्रवादीचं काय करायचं, हे मराठा जे राजकारण आहे त्यांचं ते तर म्हणजे ते एका मर्यादेपलीकडे वाढवून चालणारच नाही, कारण त्यातनं भाजपच्या कोर मतदाराला धक्का पोचतो. पण मग ओबीसींना सोबत घेताना आता गोपीचंद पडळकरांचा वापर करून झाला, महादेव जानकरांचा वापर करून झाला, खोतांचा वापर करून झाला, भुजबळांना एक नाशिकचं तिकीट देतो असं सांगून झालं, शेंडग्यांचाही इकडून तिकडे असा बऱ्याच प्रवास करून झालेला आहे. या सगळ्या प्रवासामध्ये आता ओबीसी उमेदवार निवडून आणायचे
का ओबीसी वोट बँक सोबत ठेवून सर्व उमेदवारांना त्याचा फायदा करून द्यायचा, ह्याचा काहीतरी एक धोरणात्मक निर्णय भाजपचा जो काही कोअर ग्रुप असेल त्यांना घ्यावा लागणार आहे. पण मला असं वाटतं जे जरांगेंचं आहे तेच ओबीसींचं आहे. कुठल्या तरी महत्त्वाच्या आघाडीला सोबत केल्याशिवाय त्यांना त्यांच्या मतांची किंमत नाही वसूल करता येणार. बरोबर. आणि याच्या जोडीला आता जे इतर पक्ष आहेत महाराष्ट्रामधले किंवा आपण म्हणत की जे प्लेयर्स आहेत इतर, त्याच्यामध्ये मग राजू शेट्टींसारखा एक असं म्हणत की आपण शेतकरी संघटनेतला माणूस असेल, त्याचं जे काय झालं आपण बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये किंवा लोकसभेमध्ये, रविकांत तुपकर जे आहेत ते सुद्धा निवडून येऊ शकले नाहीत, शेट्टी 3ऱ्या क्रमांकावरती फेकले गेले. त्यामुळं हे जे असे संघटनेतून पुढं येणारे जे नेते आहेत त्यांचं भवितव्य काय राहील? आता तुम्ही राजू शेट्टींचं बघितलं तर ते शरद जोशींचे वैचारिक वारसदार स्वतःला ते म्हणवतात, पण शरद जोशींच्या राजकारणापेक्षा वेगळं राजकारण आपण करतो आहोत असंही त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी साखर कारखानदारांच्या मक्तेदारीला आव्हान दिलं, लोकवर्गणीतनं निवडणुका लढवल्या. त्याच राजू शेट्टींवर ही निवडणूक हारल्यानंतर शेतकऱ्यांनो माझं काय चुकलं, तुम्ही पण माझ्याशी असं का वागला, तशी फेसबुक पोस्ट लिहायची वेळ आलेली आहे. याचा अर्थ असा की राजू शेट्टींनी एका मतदारसंघाच्या पलीकडे फार विचार नाही केला आणि त्या मतदारसंघामध्ये सुद्धा कारखानदारांच्या सोबत राहायचं 5 वर्षाच्या आतमध्ये आणि निवडणुकीच्या आगेमागे मग MSPचं आंदोलन करायचं. हे तुमचं जे मॉडेल आहे ते एका निवडणुकीत चालेल, दर निवडणुकीत नाही चालणार. तुम्हाला विधान परिषद मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मिळण्याची शक्यता होती, पण तेव्हा तुम्हाला असं वाटलं की ह्यांच्याबरोबर जाण्यात काही फायदा नाही. मग तुम्ही थोडं भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करून पाहिलात आणि मग तुम्हाला असं वाटतं की आता आम्ही समान अंतरावर राहणार. ही जी समसमान अंतरावर राहण्याची भूमिका आहे ती मतदाराला नाही कळत. म्हणजे हातकणंगल्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जर थोडी अधिक लवचिक भूमिका सुरुवातीपासून ठेवली असती, म्हणजे शिवसेना पक्षाची ताकद, उद्धव ठाकरेंच्या गटाची ताकद आणि राजू शेट्टींची ताकद ही जर एकत्र झाली असती तर धैर्यशील मानेंचा विजय होण्याची काहीच शक्यता नव्हती. पण राजू शेट्टींनी ते केलं नाही. रविकांत तुपकरसारखा माणूस त्यांना सोबत ठेवताल. आता म्हणजे अगदी लक्ष्मण वडलेंपासून इतर सगळी जी मंडळी आहेत, म्हणजे राजू शेट्टी हे जे बच्चू कडूंचं झालं आहे, म्हणजे आक्रमक बोलल्याशिवाय टी व्हीवर दिसता येत नाही आणि खूप आक्रमक बोललं तर सोबतचे लोक सोबत पण राहत नाहीत. हे राजू शेट्टींचं काहीचं जे नार्सिसिस्टिक मॉडेल आहे ना ते बुमरँग झालं आहे. बच्चू कडूंचं पण तेच आहे. आता बच्चू कडूंना आनंद खूप मिळाला आहे की त्यांनी नवनीत राणाला पाडलं आहे, पण आता त्यांची खरी कसोटी लागणार आहे विधानसभेमध्ये, जेव्हा ते स्वतः निवडून येतात का आणि जो दुसरा आमदार त्यांनी 19 साली निवडून आणला होता तो तरी किमान त्यांना मेंटेन करता येतो का. तर बच्चू कडूंचा हा प्रश्न आहे की म्हणजे त्यांनी काय म्हटलं की मी का गेलो बाबा शिंदेच्या बरोबर, तर मला ते दिव्यांग मंत्रालय हवं होतं. तर आता हे जे दिव्यांग तुम्ही गेली 2.5 वर्ष लोकांना हे कन्व्हिन्स करू पाहताय की मी काही त्या खोकेबाजांपैकी नाही, मी त्या मंत्रालयासाठी गेलो. पण मग ते मंत्रालय त्यांनी स्थापन केलं, पण तुम्हाला दिलं का? नाही दिलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही आमदार म्हणून अंध अपंगांना ज्या व्हीलचेअर देत होता, त्यांचे ऑपरेशन्स करत होता, तेवढंच काम तुम्ही आत्ता करताय. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकेल अशी बदनामी पत्करली आणि तुम्ही कारणही काय दिलं की मला फडणवीसांनी फोन केला आणि म्हणून मी गेलो. म्हणजे तुम्ही एवढे भाबडे आणि लहान आहात का की तुम्हाला कोणतरी फोन करतो आणि म्हणून तुम्ही निघून जाता. तर हे बच्चू कडूंचा असा प्रॉब्लेम झाला आहे. आणि बाकी जे छोटे गट आहेत ना, संभाजी ब्रिगेडचं तुम्ही म्हटलं की त्यांनी पक्ष काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, तर संभाजी ब्रिगेड आणि आता पुरुषोत्तम खेडेकरांचा मराठा सेवा संघ या सगळ्यांचं तुम्हाला असं दिसेल की यांना जे मूल्य आहे ना ते उपद्रव मूल्य आहे. म्हणजे हे सगळे ज्याला आपण राज्यशास्त्राच्या परिभाषेमध्ये तुकड्या तुकड्यातले दबाव गट आहेत. म्हणजे यांचं एखाद्या जिल्हा परिषदेत परिणाम होऊ शकतो, एखाद्या मतदारसंघामध्ये परिणाम होऊ शकेल, पण ज्याची एक लाट निर्माण होऊ शकेल अगदी पश्चिम महाराष्ट्रात म्हणा, खानदेशात म्हणा किंवा मराठवाड्यात म्हणा, अशा प्रकारची ताकद कुठेच नाही आहे. मग आता महादेव जानकरांनी माढ्याचं तिकीट मिळू शकलं असतं, असं असताना काहीतरी विचार करून त्यांनी परभणीला जायचा विचार केला आणि म्हणजे एका अर्थाने आत्महत्या स्वीकारली त्यांनी. म्हणजे माढ्यामध्ये त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शरद पवारांवर पडली असती आणि शरद पवारांचं पण जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते यशस्वी होऊ शकलं असतं. तर हे जे सगळे छोटे छोटे गट आहेत हे मला असं दिसतं की यांचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींना राजकीय पक्ष म्हणून जर आपण पुढं आलो तर जी काही मेहनत करावी लागते त्या मेहनतीपेक्षा 2 निवडणुकांच्या मधला प्रासंगिक दबाव गट होण्यामध्ये त्यांचं अधिक हित आहे. बरोबर.
सर शेवटाकडे येताना आता आपण पवार आणि ठाकरे, शरद पवार ज्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरले, त्यांनी दाखवलं पण शहाणपणाचे राजकीय चातुर्य की कमी जागा घ्यायच्या, जास्त निवडून आणायच्या, आणि तो शिक्का पण पुसला गेला. सगळीकडेच त्यांचे उमेदवार, एक मुंबई सोडलं आणि थोडंसं कोकण, तर सगळीकडे ते निवडून आले. स्ट्राईक रेट पण त्यांचा चांगला होता. पण एकीकडे त्यांनी त्याच्या पद्धतीनं विलिनीकरणाचं पण एक पिल्लू सोडून दिलेलं आहे. तर तुम्ही विधानसभा हे बघतात, तसं काही नजीकच्या काळामध्ये होईल का, खरोखर ते विलीन करतील का काँग्रेसमध्ये, तो एक प्रश्न आहे. का त्यांचं जे राजकारण आहे की मुख्यमंत्रीपद एक वेळ घ्यायचं नाही, पण सगळी महत्त्वाची पदं घ्यायची पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि उद्धव ठाकरे की ठाकरे यांना परत एकदा मुख्यमंत्री म्हणजे ते होतील का, का यावेळेस या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस जो आहे, जर जो एक प्रकारे खरं मोठा भाऊ ठरला, पण ते शहाणपणा दाखवतात की मोठा भाऊ वगैरे कोणी नाही आहे, तर त्यांना आता संधी दिसते. तर यांच्याबद्दल सांगा तुम्ही, पवार, ठाकरे आणि काँग्रेस विधानसभा बघता, यांचं काय आता एकंदरीत वाटचाल? शरद पवारांचं जर तुम्ही पाहिलं तर त्यांची एकूण त्यांचं वय, तब्येत, हे सगळं लक्षात घेता बऱ्याच लोकांना आता पवारांचं काहीच होणार नाही ह्या निवडणुकीमध्ये, किंवा दादांच्या गटाकडे भाजपची सगळीच ताकद आहे, हे सगळं लक्षात घेता त्यांना मोठं यश मिळेल. पण ज्या प्रकारचा लोकांशी असलेला संपर्क आहे त्यांचा, म्हणजे अगदी बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना कुठे कुठे विरोध होऊ शकेल असं अक्षरशः एखादा माणूस बोळाबोळातली मतं आपल्या ताब्यात घेतो, त्या पद्धतीने त्यांनी आपल्या सगळ्या जुन्या शत्रूंशी, राजकीय विरोधकांशी त्यांनी संधान साधण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की राजकीय व्यवस्थेच्या अभ्यासकांच्यासाठी पण हा एक धडा आहे की 30-40 वर्षाचं राजकारण करून तुम्ही जे काही शत्रू कमावलेले असतात, ती सुद्धा पाठी कोरी करण्याचं एक श्रेय शरद पवारांच्या कॅम्पेनच्या प्रक्रियेमध्ये आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर इतर सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या सभांमध्ये बरेचदा असं होतं की राज ठाकरे त्यांच्या भाषणाच्या आधी 10 मिनिटं येतात, उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणाच्या आधी 10 मिनिटं येतात. शरद पवार मात्र त्यांच्या सभांमध्ये तासनतास तुम्हाला बसलेले आणि अगदी किरकोळातल्या किरकोळ माणसाचं पण भाषण तुम्हाला, हे जे आहे ना की शरद पवारांच्याबद्दलची ही आस्था, म्हणजे ही आस्था शरद पवारांनी त्यांना, ते ज्यांना आवडत नाहीत त्याही लोकांच्या मनामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण केली. म्हणजे शिवसैनिकांना शरद पवार अजिबात आवडत नाहीत, किंवा काँग्रेसवाल्यांना या माणसाने आपला पक्ष फोडला, अशा प्रकारचा एक राग त्यांच्याबद्दलचा आहे. त्याही सगळ्या माणसांनी शरद पवारांचं विचार करण्यातलं जे मोठेपण आहे ते ह्या प्रोसेसमध्ये मान्य केलं. म्हणजे एका अर्थाने प्रतिकूल परिस्थितीत माणसं एकमेकांमधले बरेच गुण शोधतात, तसं शरद पवारांचं झालेलं तुम्हाला दिसतं. म्हणजे मुंबईत तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला काही बेस नाही आहे. म्हणजे मुंबईतले सगळे म्हणजे अगदी नरेंद्र वर्मापासून, म्हणजे जे अगदी ज्यांना गल्लीत सुद्धा कोणी ओळखणार नाही अशा प्रकारचे लोक शरद पवारांनी त्यांच्या पक्षामध्ये ठेवले. तर मला असं वाटतं की हे आत्ता कुठेतरी त्यांच्या पक्षाच्या लक्षात आलं आहे की एक म्हणजे आपण सगळं सोपवून दिलं, हे गैर झालं, आणि आपल्या पक्षावर जे लेबल लोक लावत होते आणि जे पवारांनी एरवी मान्य केलं नसतं ते त्यांच्या कृतीतनं मान्य होताना आता दिसतं आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंची ह्या निकालानंतरच्या मुलाखतीत की आता आम्ही सगळ्या निवडणुका लढवणार आहोत, आता आम्ही नवीन केडर उभी करण्याचा प्रयत्न, हे मला असं वाटतं की शरद पवारांच्या दृष्टीनं खूप उशीर झाला आहे, पण सुप्रिया सुळेंच्या दृष्टीनं तेवढा उशीर झाला आहे अगदीच असं नाही म्हणता येणार. पण हे आता असं मला दिसतं की त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे, त्यांचे म्हणजे जिंकलेल्या जागा ज्या आहेत त्याही खूप चांगले आहेत, आणि ते अतिशय हुशारीनं आता असं म्हणाले की वाद नको म्हणून तेव्हा मी कमी जागा घेतल्या होत्या, याचा अर्थ आता मी जास्त जागा घेईन. आणि तुम्ही विलिनीकरणाचा जो मुद्दा मांडला, तर दर निवडणुकीमध्ये तुम्ही पहा की दर निवडणुकीच्या कुठल्या तरी टप्प्याला शरद पवार असं एखादं टँजंटचं विधान करतात. म्हणजे नंतरचे 8-10 दिवस लोकांचे हा माणूस का बरं असं बोलला असेल ह्याचा विचार करण्यामध्ये जातात. मग ते विलिनीकरण ची इंडियन एक्सप्रेसला बातमी आल्यानंतर लगेच लोक म्हणाले की राष्ट्रवादी तसाही बुडणारच आहे, त्याच्यामुळे ते विलीन करतीलच, उलट ह्यांना कोण घेणार आहे. आणि मोदींनी दुसऱ्या दिवशी लगेच म्हटलं की तिकडे जाण्याच्या पेक्षा तुम्ही इकडे येऊ शकता. मग शरद पवारांनी असं म्हटलं की छोटे पक्ष विलीन होणार आहेत असं मी म्हणालोय, आमचा काही छोटा पक्ष नाही आहे. म्हणजे या ज्याला शब्दांचे खेळ असं आपण म्हणतो, आता इतक्या वर्षाच्या सरावानंतर शरद पवार ते रिफ्लेक्सिव्हली करत असावेत असं मला वाटतं. पण शरद पवारांच्या नंतर
या पक्षाचं काय भवितव्य आहे असा जर आपण विचार केला तर आता जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे जर आपण 2 नेते आहेत त्या पक्षाचे असं जर म्हटलं की संघटन बघणारा एक माणूस आणि लोकांमधला चेहरा असा एक माणूस, तर या दोघांनाही आता त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेरचा विचार करावा लागेल. म्हणजे मला असं वाटतं की जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच आपण कधीतरी आर पाटील आणि दादांच्या जागेवर तरी असू शकू आणि एक दिवशी मुख्यमंत्रीच असू अशा प्रकारचं स्वप्न त्यांनी पाहिलं असणार, पण ते मधल्या काळात घडलं नाही. दादांनी ते पहाटेचं सरकार स्थापन केल्यानंतरच्या 48 तासातही त्यांना वाटलं असेल की कदाचित आपल्यालाही संधी आहे. मला असं वाटतं की शरद पवारांच्या नंतर या पक्षाचं काय करायचं आहे याचा काही एक निर्णय ह्या ऑक्टोबरच्या निवडणुकीच्या नंतर सरकार आलं तरी सरकार नाही आलं तरी राष्ट्रवादीच्या मंडळींना करावंच लागेल. आणि तो या दृष्टीनं करावा लागेल की तुम्हाला DMK आणि TMCच्या दिशेनं जायचं आहे, पण DMK आणि DMKचा जो DNA आहे तो काँग्रेसचा नाही आहे. TMCचा DNA काँग्रेसचा होता, पण काँग्रेस नेस्तनाबूत करून त्यांनी TMC हाच ओरिजिनल DNA आहे हे सिद्ध केलं आहे. शरद पवारांना ते समाजवादी काँग्रेस केली तेव्हाही ते जमलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेस केली तेव्हाही ते जमलं नाही. त्यामुळे आता इजा बिजा झाल्यानंतर पुढच्या टप्प्याला त्यांना ते जमेल का मला माहिती नाही, पण त्यांच्या पक्षाच्या समोर त्यांच्यानंतरचं राजकारण काय असणार आहे आणि मग ते एक राज्याच्या काही भागात ताकद असलेला प्रादेशिक पक्ष का काँग्रेसच्या सोबत जाऊन राहुल गांधी हे अधिक म्हणजे काय म्हणूया त्याला अधिक समन्वयवादी आहेत हे मान्य करून मग सुप्रिया सुळेंचं दिल्लीमध्ये होणारं काहीतरी राजकीय उन्नयन आणि जयंत पाटलांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ताकद मिळणं असं काही होण्याची शक्यता आहे का? पण ह्या जर तरच्या गोष्टी. शेवटचा प्रश्न की माहीत नाही आपलं काय होईल, म्हणजे कदाचित काही जण म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे आणि वेळ खूप कमी आहे. काही जण म्हणतात की नाही रेस अजून ओपन आहे आणि विधानसभेला पूर्ण गणितं वेगळी आहेत. तरी पण उद्धव ठाकरे यांना जरी मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं जेव्हा ते झाले आणि मग ते झाले आणि कोरोना पण आला, त्यांना फार काही करता पण आलं नाही. आता तर याला 2 बाजू आहेत की त्यांनी जे कोरोना काळामध्ये केलं ते काही लोकांना आवडलं, ते गुडविल आहे असंही म्हणतात. शिंदेसारखे लोक म्हणतात की ते घरबशी आहेत आणि फेसबुक मंत्री वगैरे. पण आता जर परिस्थिती आली तर परत एकदा ते मुख्यमंत्रीपद स्वीकारतील असं वाटतं का? काय करतील? त्यांचं भवितव्य जे आहे ते त्यांना दुमारे फुटलेले आहेत राष्ट्रीय राजकारणामध्ये. मला मुळामध्ये 19 सालीच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं असं वाटत नाही. ते जेव्हा असं म्हणत होते की मी शिवसैनिकाला मला मुख्यमंत्री करायचं आहे, मला असं वाटतं की त्यांच्या मनातला शिवसैनिक तेच होते. हां, आणि म्हणजे हे काय म्हणूया त्याला हे प्रत्यक्ष सरकार येण्याच्या अगोदर मला असं वाटतं की एका इंग्रजी वर्तमानपत्रासाठी लिहिलेल्या लेखामध्ये म्हणजे मी म्हटलं होतं आणि तो काही द्रष्टेपणा आहे असं माझं म्हणणं नाही, पण मला असं वाटलं होतं की हा माणूस त्याचा कॅन्डिडेट आहे. आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची जी महत्त्वाकांक्षा आहे त्या महत्त्वाकांक्षेचा विचार करताना त्यांच्या कुटुंबाचा एकत्रित विचार केला पाहिजे. ते त्यांचा मुलगा आणि त्यांच्या पत्नी हे त्यांच्या कुटुंबाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेकडे कसं पाहतात. मला असं वाटतं की 2019 सालीसुद्धा कदाचित त्यांच्या मनामध्ये असा विचार आला असेल की एखाद्या शिवसैनिकाला आपण ते द्यावं, पण तो किंचितचा विचार असेल असं मला वाटतं. आणि तो शिवसैनिक त्यांच्या मनातला असलाच तर सुभाष देसाई असू शकतील, तो एकनाथ शिंदे असतील असं मला अजिबात वाटत नाही. कारण आणि उलट पाहिलं तर तुम्ही तसं त्यांच्या मनात जर आलं नसतं तर ते योग्यच ठरलं असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता मला असं वाटतं की उद्धव ठाकरे पूर्ण तयार आहेत. त्यांच्याकडे जर सत्ता आली तर त्यांनी राज्याची जबाबदारी घेण्याच्या बाबतीत, पण ह्या बाबतीमध्ये संजय राऊत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेच्या बद्दल जे काही बोलतात ते थोडंसं सुपरलेटिव्ह आहे असं मला वाटतं की ते दिल्लीतही काही करू शकतात. हां, म्हणजे जसं आर पाटील पवारसाहेबांच्या बद्दल सतत असं म्हणायचे की या वेळेला पवारसाहेब पंतप्रधान झालेच पाहिजे, तर मला असं वाटतं की प्रत्येक असा कोणतरी एक माणूस लागतो प्रत्येक पक्षामध्ये की ज्याने आमचा नेता दिल्लीत पंतप्रधान होणार आहे असं म्हटलं पाहिजे. तर त्याच्यावरचं उत्तर शरद पवारांनी जे वेळोवेळी दिलेलं आहे की 10 ते 15 खासदार असणारा माणूस देशात पंतप्रधान होत नाही आणि झाला तर फार काळ राहत नाही. तर हे मला वाटतं उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये केंद्रामध्ये सरकार आलं समजा अगदी उद्या
2 वर्षांनी 5 वर्षांनी इंडिया आघाडीचं सरकार आलं, तरी उद्धव ठाकरे आणि एकूण ठाकरे मंडळींचं टेम्परामेंट लक्षात घेता ते कोणाच्या मंत्रिमंडळात काम करतील असं मला वाटत नाही. त्यांना 2-3 माणसं आपली तिथे पाठवून त्यांच्या मार्फत आपल्याला जे काही करून घ्यायचं ते करून घेतील. त्याला थोडासा काँग्रेसी पिंडाचा माणूस लागला. म्हणजे शरद पवार महत्वाकांक्षी असून सुद्धा त्यांनी 10 वर्ष शेती मंत्री म्हणून काम केलं. ठाकरे मंडळीनं असं कोणाच्या तरी हाताखाली काम करणं हे झेपणारही नाही, परवडणारही नाही. हा, रिमोट कंट्रोलमध्ये आनंद आहे त्यांना. शेवट आपण महाराष्ट्र धर्म यांनी करूयात, कारण अशी चर्चा सुरू आहे, जे राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की ज्या पातळीवरती ते उतरलं, सगळी ती पातळी घसरली आणि 100 वर्षापूर्वीची चूक आपण परत करतोय का, असाही आता प्रश्न विचारवंत विचारू लागलेत. आणि यामुळे जो महाराष्ट्र धर्म हा परत एकदा चर्चेमध्ये आलेला आहे. तर त्याच्यावरती तुम्ही सांगा, तुम्ही कसं बघताय? म्हणजे खरोखर हा महाराष्ट्र धर्म जो आहे ज्याला म्हटलं जातं, तर तो पण सांगा थोडक्यात, आणि तो आता टिकेल का? म्हणजे महाराष्ट्र धर्म हा शब्द आपण ज्या रूढार्थाने धर्म म्हणून वापरतो त्या अर्थाने आपण पाहत नाही. अगदी राजाराम शास्त्री भागवतांपासून राजवाड्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत महाराष्ट्र धर्माचा उल्लेख, म्हणजे जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या काळात किंवा नंतर पेशवाईच्या काळामध्ये, म्हणजे उत्तर पेशवाईच्या अगोदर दिल्लीवर मराठ्यांनी राज्य केलं असं आपण म्हणतो. ते म्हणताना आता जसा मराठा हा आपण जातीवाचक शब्द म्हणून वापरतो तसा न वापरता आपण तो प्रदेशवाचक शब्द म्हणून वापरलेला. या भूमीतनं आलेला प्रत्येक माणूस हा त्या एका व्यापक मराठा, म्हणजे येसूबाईंच्या पत्रव्यवहारातलं वाक्य मराठियांचे गोमटे करावे ही शिवाजी महाराजांच्या राजकारणाची भूमिका आहे असं आहे. तर शिवाजी महाराजांच्यापासून 2024च्या निवडणुकांच्या पर्यंतचा जर 400 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर महाराष्ट्राचं सततचा एक ज्याला आपण आयडेंटिटी क्रायसिस म्हणतो तो असा आहे की देशाचं बघायचं का आपलं बघायचं. म्हणजे यशवंतराव चव्हाण 62 साली दिल्लीत गेले तेव्हा आपण असं म्हणालं की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. आपण जर थोडं चव्हाणांच्या कारकिर्दीचं नीट मूल्यमापन केलं तर आपल्याला लक्षात येईल की चव्हाण जर 62 साली दिल्लीत गेले नसते तर कोणतरी संरक्षण मंत्री झालाच असता. पण चव्हाण जर पुढची 10 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते तर महाराष्ट्राचं भाषा, संस्कृती आणि एकूण इतर बाबतीमधलं जी एक ताकद चव्हाणांनी 60 ते 62च्या 2 वर्षात निर्माण केली ती वसंतराव नाईकांच्या सारखा शेती हाच एक प्राधान्यक्रम असणारा माणूस असल्यानं नंतरच्या काळात जो एक व्यापक चेहरा महाराष्ट्राच्या राजकारणाला देता आला असता तो नाही येऊ शकला. काही वंशी लोकांनी शरद पवारांकडनं ती अपेक्षा बाळगली, पण शरद पवारांचं राजकारण मधल्या एका काळामध्ये जातीचं राजकारण आहे का? आणि मग शरद पवारांनीच ह्या सगळ्या परिघावरच्या संघटनांना वेगवेगळ्या पद्धतीने आशीर्वाद दिलेत का? या प्रकारची चर्चा झाली. बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे, म्हणजे जेव्हा प्रबोधनकारांनी ते शिवसेना हे नाव दिलं आणि मार्मिक जेव्हा आला त्यावेळेला महाराष्ट्र धर्माचा वारंवार उल्लेख आहे. पण नंतरच्या काळामध्ये तो महाराष्ट्र धर्म हा शब्द वितळून गेलेला आपल्याला दिसतो. आत्ता गेल्या 5 वर्षामध्ये आणि विशेषतः आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्र धर्माची एक ओळख कोणाच्या तरी विरोधातली आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्रामध्ये मुंबई येत नव्हती तेव्हा मोरारजी आणि सखा पाटलांच्या विरोधात महाराष्ट्र धर्म होता. आत्ता गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हा आपल्याला असं दिसतंय की गुजराती मारवाड्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जमिनी खरेदी करण्यापासून ते एखाद्या इमारतीमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना न राहू देण्यापर्यंत प्रचंड मक्तेदारी तुम्हाला झालेली दिसते. आणि मराठीतनं बोलायचं का नाही याचा विचार मराठी समाजाला करावा लागतो. तेव्हा अतिशय प्रक्षुब्ध होऊन ही महाराष्ट्र धर्माची गोष्ट पुन्हा लोकांच्या नजरेस आलेली दिसते. शरद पवारांचं पण तुम्ही बघा की म्हणजे रामाच्या नॅरेटिव्हला उत्तर म्हणून त्यांनी रामकृष्ण हरी हे त्यांच्या सिम्बलला, त्यांच्या चिन्हाला जवळ जाणारे अशा प्रकारची घोषणा दिली. उद्धव ठाकरे या महाराष्ट्र धर्माच्या बद्दल बोलायला लागले. पण मला असं वाटतं की थोडं याबद्दल मराठी विचारवंत, मराठी लेखक, चळवळींमधले लोक यांनी असा विचार केला पाहिजे की हा जो महाराष्ट्र आहे हा युरोपातल्या अनेक देशांच्या पेक्षा मोठा आहे. भारताचं एक जे प्रारूप आहे ते युरोपियन युनियनसारखं आहे. आपण एक बहुराष्ट्रीय देश आहोत, बहुसांस्कृतिक देश आहोत आणि त्यामुळे भाजपचे आपण आभार यासाठी मानले पाहिजेत की त्यांनी सगळ्यांच्या उरावर बसण्याची जबाबदारी घेतल्यामुळे दबलेल्या सगळ्या लोकांना आपल्या सुप्त आयडेंटिटीची गरज वाटायला लागली. तर आत्ता महाराष्ट्र धर्म लोकांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो महाराष्ट्र धर्म काय आहे तर मराठी माणसांचं पोट भरणं हा महाराष्ट्र धर्म आहे.
नोकऱ्यांची सोय होणं आहे, मराठी भाषेला नुसता अभिजाततेचा दर्जा नाही तर मराठी भाषा पोटाची होणं. आणि जो महाराष्ट्र आपण 60 साली मिळवला तो महाराष्ट्र आज आज मराठवाड्यासारख्या भागामध्ये जिथे भूजलाची पातळी तुम्हाला अजिबातच नष्ट झालेली दिसते, पश्चिम महाराष्ट्राचं बकालीकरण तुम्हाला झालेलं दिसतं, हा महाराष्ट्र आपण मागितला नव्हता. तर तो जो मागितलेला महाराष्ट्र आहे आणि आपणच आपल्याला प्रॉमिस केलेला महाराष्ट्र आहे तो उभा करणं, हे जर नॅरेटिव्ह या ऑक्टोबरच्या निवडणुकांच्यामध्ये उभं करता आलं तर मला असं वाटतं की घटना बदलली जाणार आहे का, हे आपण आता लोकसभेत बोललो. आता महाराष्ट्राची निवडणूक काही घटना बदलली जाण्यावर नाही. महाराष्ट्राची निवडणूक उपलब्ध घटनेच्या चौकटीत महाराष्ट्राचा श्वास गुदमरणार नाही ना. आणि महाराष्ट्राला मोकळा अवकाश मिळण्यासाठी, नवा विचार करण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला वाटतं जर घडलं तर हे सगळ्याच राजकीय पक्षांनी करायचं. म्हणजे हे काही महाविकास आघाडीचं काम नव्हे, हे महायुतीच्या पण लोकांचं काम आहे. जे जिंकतील त्यांचंही काम आहे, जे हरतील त्यांचंही काम आहे. पण हे जर आपण केलं नाही तर असं थोडं सनसनाटी विधान करायचं तर येणारा काळ आपल्याला माफ नाही करणार. त्यामुळे महाराष्ट्र धर्म जागवणं हे मला वाटतं निवडणुका जिंकण्या इतकंच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. हा महाराष्ट्र धर्म जागेल किंवा जगवतील अशी आपण आशा तरी करू शकतो, माहीत नाही काय होणार आहे. पण सर खूप धन्यवाद. तुम्ही तपशीलवार एकूणच प्रादेशिक पक्षांचं राजकारण, भवितव्य, वेगवेगळ्या संघटना आहेत किंवा वेगवेगळे अगदी छोटे पक्ष आहेत त्यांचं काय भवितव्य राहील याच्यावरती तपशीलवार चर्चा केली. प्रेक्षकांना तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुमच्या प्रतिक्रियासह कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि बघत राहा बोलबिडू. नमस्कार. नमस्कार.